शेलार सर. हॅलो शेलार सर. हॅलो शेलार सर. हॅलो शेलार सर. शेलार सर. हा सर बोल. तुम्हाला होस्ट केले मी आता बाहेर पडतो. ओके सर. ओके ओके थँक्यू. ओके आणि रेकॉर्डिंग पण ऑन केलेलं आहे. हो सर. चालू दे तुमचं. ओके ठीक चालेल. हॅलो हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हॅलो हा सर बोला ना. आलेत ना लेक्चरला? हो सर आले. 7 जण झालेत ऍड. अजून बाकीचे राहिलेत थोडेफार. हो सर. हा करूया चालू. सर करा चालू. ओके ओके सर करूया मग चालू. करूया लेक्चर आपण चालू. ते जॉईन होतील मग मागून. ओके. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण काल लेक्चर बघितलेत. पहिले 4 लेक्चर बघितलेत. म्हणजे त्यात आपण बघितले स्कोप, इम्पॉर्टन्स बघितला. त्यानंतर वॉटर ट्रान्सपिरेशन वगैरे बघितलं. काही डेफिनेशन महत्वाच्या बघितल्यात. तर आता महत्वाचा एक टॉपिक आहे हा ट्रान्सपिरेशन. आणि 5वा आहे चॅप्टर. आणि 6वं लेक्चर आहे ते न्यूट्रिशनचं आहे. म्हणजे न्यूट्रियन्सचं महत्वाचं आहे. ते क्रायटेरिया वगैरे ते आपण बघूया. ओके. तर लेक्चर स्टार्ट करूया आपण आता. तर लेक्चर 5वा आहे ट्रान्सपिरेशन. त्याचे डेफिनेशन, टाइप्स, स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा, फिजिओलॉजी ऑफ स्टोमॅटा, फॅक्टर्स अफेक्टिंग ट्रान्सपिरेशन, वॉटर यूज इफिशियन्सी आणि फॅक्टर्स अफेक्टिंग वॉटर यूज इफिशियन्सी. एवढे आपल्याला पॉइंट्स कव्हर करायचे आहेत सिलेबस नुसार. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा व्हॉट इज ट्रान्सपिरेशन. ओके. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय हे महत्वाचा कन्सेप्ट आहे या चॅप्टरचा. तर ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? द लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर्स फ्रॉम द एरियल पार्ट ऑफ प्लांट इज नोन ॲज ट्रान्सपिरेशन. बघा, लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर ही झाली जनरल डेफिनेशन. पण आपल्याला जर म्हणजे क्रॉप फिजिओलॉजीच्या संदर्भात जर विचार केला तर ट्रान्सपिरेशनची करेक्ट डेफिनेशन काय? द लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर फ्रॉम द एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट. एरियल पार्ट्स, प्लांटचे जे एरियल पार्ट आहेत म्हणजे जो वरचा, जिथून जे पानं लागायला सुरुवात होतात वगैरे ते तो पार्ट महत्वाचा. एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सपिरेशन. त्याला आपण ट्रान्सपिरेशन असे म्हणतो. तर ट्रान्सपिरेशनचे वेगवेगळे टाइप्स आहेत. आपण कालही बघितले पण आजही आपण व्यवस्थित बघू. ऑन द बेसिस ऑफ लॉस ऑफ वॉटर ट्रान्सपिरेशन इज कॅटेगराइज ॲज फॉलोज. 3 टाइपमध्ये कॅटेगराइज केलंय. पहिला टाइप आहे स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन. स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन आपण बघितलं, लॉस ऑफ वॉटर थ्रू स्टोमॅटा. 80 to 90% वॉटर लॉस थ्रू स्टोमॅटा. म्हणजे 80 ते 90% जे ट्रान्सपिरेशन ऑकर्स होतं हे थ्रू स्टोमॅटा असते, मेजर पोर्शन. त्यानंतर आहे ते क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन. त्यात आहे 8 ते 10% वॉटर लॉस थ्रू द क्युटिकल ऑफ लिव्ज अँड यंग स्टेम्स. काल सांगितलं होतं मी, लिव्ज वरती आणि यंग स्टेम्स वरती जे क्युटिकल्स असतात
त्याच्या थ्रू वॉटर लॉस होतो, तो 8 ते 10% कॉन्ट्रीब्युट करतो टोटल ट्रान्सपिरेशनच्या. त्यानंतर लेंटिस्युलर ट्रान्सपिरेशन हा फक्त 0.1% असतो. मी काल बहुतेक चुकून 2 ते 3% सांगितलं होतं, पण 0.1% लॉस ऑफ वॉटर थ्रू द लेंटिसेल्स ऑफ फ्रुट्स अँड वुडी स्टेम. जे वुडी स्टेम आहे किंवा लेंटिसेल्स ऑफ फ्रुट्समध्ये असणार लेंटिसेल्स वर असतात कव्हरिंगवर, त्या थ्रू लॉस ऑफ वॉटर ऑकर होतो, तो 0.1% असतो. ओके, हे 3 महत्वाचे: स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन, क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन आणि लेंटिस्युलर ट्रान्सपिरेशन. त्यानंतर बघा स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा. आता महत्वाचा आपण बघतोय ट्रान्सपिरेशन, तर ट्रान्सपिरेशनसाठी महत्वाचा कोणता पार्ट आहे, तर तो आपल्याला माहिती आहे स्टोमॅटा. तर स्टोमॅटाचं स्ट्रक्चर आपल्याला माहित असलं पाहिजे. तर त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय बघा काय आहे, तर वर आहे ते थिन आउटर वॉल आहे, थिन आहे, वरची जी कव्हरिंग आहे ते आउटर वॉल आहे जे थिन आहे. त्यानंतर आत आहे त्यात बघा गार्ड सेल्स, अतिशय महत्वाचे सेल्स, म्हणजे ट्रान्सपिरेशनसाठी या सेल्स अतिशय महत्वाचे आहेत, गार्ड सेल्स. त्यानंतर बघा थिक इनर वॉल आहे, इनर वॉल ही तुम्हाला बघा जरा थिक, त्याची जाडी जास्त दिसते तुम्हाला. त्यानंतर येतात न्यूक्लियस, महत्वाचा पोर्शन. सेल आहे म्हणल्यावर ही एक सेलच आहे, त्यात न्यूक्लियस तर असणारच. त्यानंतर बघा क्लोरोप्लास्ट, कारण ग्रीन कलर याचा असेल तर काय महत्वाचं पिगमेंट कोणता आहे, तर क्लोरोप्लास्ट, त्याच्यामुळं ग्रीन पिगमेंट आहे. आणि इथं 2 कंडिशन दाखवलेत बघा तुम्हाला, की लेफ्ट साईडला दाखवलंय स्टोमॅटा ओपन असतानाची डायग्राम, आणि राईट साईडला तुम्हाला दाखवलंय स्टोमॅटा क्लोज असताना. ते आपण बघूया, ओपनिंग अँड क्लोजर ऑफ स्टोमॅटा, आपण ते मेकॅनिझम नंतर बघूया. हे तुम्हाला डायग्राम अशी माहित असावी आपली. त्यानंतर बघा द इपिडर्मल सरफेस ऑफ लिप हॅज टायनी पोर्स कॉल्ड एज स्टोमॅटा. इपिडर्मल सरफेस असतं आपल्या स्किनचं सुद्धा बघा, जो वरचा पोर्शन आहे त्याला आपण म्हणतो इपिडर्मल सरफेस. तसंच प्लांटचा वरचा जो इपिडर्मल सरफेस आहे त्यावरती टायनी पोर्स असतात, त्याला म्हटलं जातं स्टोमॅटा. द स्टोमॅटा विच आर मायक्रोस्कोपिक अँड आर सराउंडेड बाय 2 गार्ड सेल्स. ओके, हे कसे आहेत, मायक्रोस्कोपिक आहे, आपल्याला नेकेड आयने दिसतात का, नाहीत, तर ते कशाच्या माध्यमातून आपल्याला दिसतात, मायक्रोस्कोपच्या साह्याने. आणि इट इज सराउंडेड बाय 2 गार्ड सेल्स, 2 गार्ड सेल्स असतात, ते आपल्याला दिसतात बघा. मग त्यात पण 2 टाईप परत येतात, डंबेल शेप्ड पण असतात किंवा किडनी शेप्ड पण असतात, ते आपण नंतर बघू. that 2 guard cells control the opening and closing of stomata. ओके, त्या 2 गार्ड सेल्स असतात, त्यांचं काम काय आहे, तर कंट्रोल द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. ट्रान्सपिरेशन साठी महत्वाचं आहे. सेल वॉल ऑफ गार्ड सेल adjacent to the stomatal pore is thicker. ओके, adjacent टू स्टोमॅटल पोर इज थिक आहे, ओके, जाडीनं जास्त आहे. अँड मोर इन इलॅस्टिक, ती मोर इलॅस्टिक आहे, कारण ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा बघा महत्वाचा जो पोर्शन आहे तिथं ती थिकर ही आहे, ती मेम्ब्रेन आहे. इट इज मोर इन इलॅस्टिक दॅन द वॉल ऍडजेसंट टू द सराउंडिंग इपिडर्मल सेल. इपिडर्मल सेलच्या सराउंडिंग असलेल्या इपिडर्मल सेल पेक्षा ती कशी आहे, मोर इलॅस्टिक आहे. ओके, काही प्रॉब्लेम? हॅलो नो सर. हॅलो, हाय, समजतंय ना? हो सर. ओके ओके सर, कंटिन्यू करू आपण. द गार्ड्स, द सेल वॉल ऑफ गार्ड सेल ऍडजेसंट टू द स्टोमॅटल पोर इज थिकर, ते आपण बघितलं. त्यानंतर बघा द गार्ड सेल कंटेंट क्लोरोप्लास्ट. ओके, ग्रीन कलर आहे म्हटल्यावर काय असणार, पिगमेंट क्लोरोप्लास्ट. while the inelastic thicker part of the wall encloses the pore. ओके, जी थिकर पार्ट आहे ती काय करते, एन्क्लोजेस द पोर. पोर्स काय करते, एन्क्लोज करायचं काम करते, झाकायचं काम करते. द स्टोमॅटा ऑकर्स ऑन दी बोथ द सरफेस ऑफ लिप बट आर मोर फ्रिक्वेंट ऑन द लोअर सरफेस ऑफ लिप. अतिशय महत्वाचं बरं का, स्टोमॅटा सगळ्यात जास्त कुठं असतात, तर ते लोअर सरफेस ऑफ लिपला असतात, ना की अप्पर सरफेस ऑफ लिप. हे महत्वाचं वाक्य आहे. स्टोमॅटा ऑकर्स ऑन दी बोथ द सरफेस ऑफ लिप, दोन्ही सरफेसला ऑकर होतात, बट आर मोर फ्रिक्वेंट ऑन दी लोअर सरफेस ऑफ लिप. लोअर सरफेसला ते मोर फ्रिक्वेंट असतात, जास्त प्रमाणात असतात. इन वॉटर लिली स्टोमॅटा आर प्रेझेंट ओनली द अप्पर सरफेस ऑफ लिप. वॉटर लिली मध्ये, ओके, जे वॉटर लिव्हिंग प्लांट्स आहेत, वॉटर लिली आहे, त्यात स्टोमॅटा हा कुठं असतोय, प्रेझेंट ओनली ऑन दी अप्पर सरफेस ऑफ लिप. देन स्टोमॅटा आर ऍबसेंट ऑर फंक्शनलेस इन अ सबमर्ज्ड वॉटर प्लांट्स. जे सबमर्ज्ड वॉटर प्लांट्स आहेत, म्हणजे वॉटरमध्ये बुडालेले प्लांट्स आहेत, त्यामध्ये स्टोमॅटा ऍबसेंट असतो किंवा फंक्शनलेस असतो. मग त्यात 2 टाईप येतात, की वेन स्टोमॅटा डझंट रिसीव्ह वॉटर, आणि त्यात असतो वेन स्टोमॅटा रिसिव्ह वॉटर. ओके, स्टोमॅटो त्यातला रिसिव्ह वॉटर करत असेल, किंवा एक तर स्टोमॅटा डझंट रिसिव्ह वॉटर. ओके, हे 2 बार. त्यानंतर आता बघा ही एक डेफिनेशन आहे,
स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? स्टोमॅटाची फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर बघूया आपण. द नंबर ऑफ स्टोमॅटा पर युनिट एरिया ऑफ लीप. ओके, एका युनिट एरिया आपण लीप वरचा घेतला, त्या युनिट एरियावरती नंबर ऑफ स्टोमॅटा किती आहेत त्याच्यावर त्याला काय म्हटलं जातं? तर त्या स्टोमॅटाची स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. म्हणजे किती फ्रिक्वेन्सीनं. आता बघा, आपण आपल्याला माहित आहे की सूर किती आहेत? सा रे ग म प ध नि सा असे आहेत. तर त्यांची आपण फ्रिक्वेन्सी बघितली तर वाढत 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 जाते. म्हणजे 6 पासून 372 पासून 400 450 पर्यंत नि 6 पर्यंत वाढत जाते फ्रिक्वेन्सी. त्या पद्धतीनं असं आहे की नंबर एका युनिट एरियामध्ये लीपवरच्या तुमच्या स्टोमॅटाचे नंबर किती आहेत याच्यावरून त्याची फ्रिक्वेन्सी ठरते. ओके, फ्रिक्वेन्सी ठरते. स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी डेफिनेशन आहे द नंबर ऑफ स्टोमॅटा पर युनिट एरिया ऑफ लीफ इज नोन ॲज स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी. त्यानंतर बघा, स्टोमॅटल इंडेक्स ही एक डेफिनेशन महत्वाची. स्टोमॅटल इंडेक्स इज डिफाइन्ड ॲज percentage number of stomata as composed with all the epidermal cells in a unit area of leaf is denoted by R. ओके, स्टोमॅटल इंडेक्स म्हणजे काय? आपण सांगितलं तेच, नंबर ऑफ स्टोमॅटाज पर युनिट एरिया, त्याला जर आपण इंटू 100 केलं, त्याचं पर्सेंटेज काढलं तर ते म्हणजेच काय? स्टोमॅटल इंडेक्स. ओके, त्याला मल्टिप्लाय बाय 100 फक्त केलं. कशाला? स्टोमॅटल फ्रिक्वेन्सीला मल्टिप्लाय बाय 100 आपण केलं, त्यानं तेव्हा आपल्याला काय मिळेल? स्टोमॅटल इंडेक्स मिळेल. ओके, आलं लक्षात? स्टोमॅटल इंडेक्स इज डिफाइन्ड ॲज द पर्सेंटेज नंबर ऑफ स्टोमॅटा ॲज कंपोज्ड विथ ऑल द इपिडर्मल सेल्स इन अ युनिट एरिया ऑफ लीफ इज, आणि ते डिनोट कशाने केलं जातं? तर आर न, स्टोमॅटल इंडेक्स. हे प्रॅक्टिकलचे 2 डेफिनेशन महत्वाचे आहेत प्रॅक्टिकलसाठी. त्यानंतर बघा, क्लासिफिकेशन ऑफ स्टोमॅटा. स्टोमॅटाचं क्लासिफिकेशन मी सांगितलं होतं की 2 शेपच्या जनरली असतात. एक असते डंबल शेप्ड स्टोमॅटा आणि दुसरं असते किडनी शेप्ड स्टोमॅटा. तर डंबेल शेप्ड स्टोमॅटामध्ये काय आहे बघा, इन ग्रासेस. ओके, ग्रासेस गवतामध्ये द गार्ड सेल्स हॅव कॅरेक्टरिस्टिक्स डंबेल शेप विथ बल्बस एंड्स. ओके, बल्बस एंड्स आपल्याला माहित आहे. डंबेल आपल्याला माहित आहे, आपण जिम मध्ये वगैरे जात असेल कोण तर त्याला माहित आहे बघा कसं असतंय ते. दोन्ही साईडला कसं बल्बस म्हणजे फुगीर एंड्स असतात. ओके, ग्रास मध्ये पण तसं असते बघा, एका साईडला असं फुगीर एंड असते. द पोर प्रॉपर इज लॉंग स्लिट लोकेटेड बिटवीन द 2 हँडल्स ऑफ द डंबेल्स. ओके, स्लिट असते, हँडल्स असतात बघा डंबेल्सच्या मध्ये, दोन्ही साईडला बल्बस एंड्स असतात आणि मध्ये हँडल असते. तिथं काय आहे? लॉंग स्लिट असते. त्यानंतर these guard cells are always flanked by a pair of differentiated epidermal cells called subsidiary cells. ओके, बघा, हे गार्ड सेल्स असतात आर ऑलवेज फ्लँक्ड बाय किंवा कव्हर्ड बाय अ पेअर ऑफ डिफरन्शिएटेड इपिडर्मल सेल. इपिडर्मल सेल्सनं फ्लँक्ड केलेले असतात, कव्हर्ड केलेले असतात. त्यांना काय म्हटलं जातं? तर सबसिडरी सेल्स म्हटलं जातं. द गार्ड सेल्स, सबसिडरी सेल अँड पोर आर कनेक्टिव्हली कॉल्ड ॲज स्टोमॅटल कॉम्प्लेक्स. ओके, कॉम्प्लेक्स आपल्याला हे सगळ्यांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं? तर स्टोमॅटल कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. कोणकोणतं? गार्ड सेल, सबसिडरी सेल आणि पोर्स यांना एकत्रितपणे स्टोमॅटल कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. त्यानंतर आपण बघूया दुसरं, किडनी शेप स्टोमॅटा. किडनी शेपचा स्टोमॅटा कसा असतो? इन डायकॉट्स अँड नॉन ग्रास मोनोकॉट्स. ओके, बघा कशा कशात? इन डायकॉट प्लांट्स अँड इन नॉन ग्रास मोनोकॉट्स गार्ड सेल्स हॅव अन इलिप्टिकल दॅट इज ऑफ्टन कॉल्ड किडनी शेप्ड. किडनी शेपला दुसरा शब्द काय? इलिप्टिकल शेप्ड विथ द पोर ऍट द सेंटर. सेंटरला काय असतोय? पोर असतोय आणि त्याचे शेप कसा असतोय? तर किडनी शेप्ड किंवा इलिप्टिकल शेप असतो. त्यानंतर बघा आता मेकॅनिझम ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. ओके, आता मेकॅनिझम कसं आहे बघा, ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. कधी ओपन होतो, कधी क्लोज होतो, त्याचं मेकॅनिझम दिलंय बघा आता, किंवा मुवमेंट ऑफ स्टोमॅटा. बघा, अँड इन्क्रीज इन टर्गर प्रेशर will cause the more elastic part of guard cell wall to stretch considerably and stomata open. ओके, आता आपल्याला माहित आहे टर्गर प्रेशर म्हणजे काय? रूट प्रेशर. रूट जेव्हा प्लांट काय करतं? अपटेक करत असते वॉटरचं, त्यावेळेस काय होतं? टर्गर प्रेशर डेव्हलप होत असते रूटच्या ठिकाणी. तिथं खाली टर्गर प्रेशर डेव्हलप होत असते. मग ते टर्गर प्रेशर इन्क्रीज झाल्यानंतर काय होतं? जे इलेस्टिक पार्ट आहे आपण बघितलंय गार्ड सेलचा, आतील जे मेम्ब्रेन आहे, ओके, जे बाहेर इपिडर्मल लेअरला लागून लेअर आहे ती कशी आहे? थिन आहे आणि ते जास्त इलेस्टिक नाही. पण जे आतील आहे ते थिक पण आहे आणि इलेस्टिक सुद्धा आहे. ती मेम्ब्रेन काय होते? इलेस्टिक पार्ट ऑफ गार्ड सेल आर स्ट्रेच
आणि कन्सिडरेबली अँड स्टोमॅटा ओपन स्ट्रेच होतो. म्हणजे स्ट्रेच झाल्यानंतर काय होणार, स्टोमॅटा तो ओपन होतो. वेन द वॉटर इज लॉस्ट द गार्ड सेल डिक्रीज इन व्हॉल्यूम. ओके, ज्यावेळेस वॉटर वाले असते तेव्हा स्ट्रेच होणार, त्याच्यामुळे ते फुगीर दिसणार. आणि ज्यावेळेस ट्रान्सपिरेशन थ्रू वॉटर लॉस होतो, द गार्ड सेल डिक्रीज इन व्हॉल्यूम. ओके, परत ते बारीक होणार. आपण त्या ह्याच्यात बघितले, ह्यात तुम्हाला कळेल बघा. हो का, इथे दिले स्टोमॅटो ओपन असल्यावर आणि स्टोमॅटो क्लोज असल्यावर स्ट्रेच झाल्या मेम्ब्रेन. तुम्हाला लेफ्ट साइडला दिसते डायग्राम मध्ये स्ट्रेच मेम्ब्रेन झाल्या आणि राईट साइडला दिसते की वॉटर लॉस झाल्यानंतर ते मेम्ब्रेन डिक्रीज झाले, म्हणजे व्हॉल्यूम त्याचा कमी झालेला आहे. ओके, द वॉल्स आर स्ट्रेटन अँड अपर्चर इज क्लोज्ड होतं अपर्चर. युजली स्टोमॅटा रिमेन्स ओपन ड्युरिंग डे टाइम अँड क्लोज ऍट नाईट टाइम. आपल्याला माहित आहे की युजली स्टोमॅटा हा काय डे टाइमला हा ओपन असतोय आणि नाईट टाइमला कसा असतोय, क्लोज झालेला असतोय. हावेवर इन मेनी सकुलंट स्टोमॅटा रिमेन ओपन इव्हन ऍट नाईट. ओके, जे सकुलंट प्लांट्स आहेत म्हणजे जे झिरोफायटिक कंडिशन्स असतील किंवा डेझर्ट कंडिशनला जे प्लांट्स असतात, अशा प्लांट्स मध्ये काय असतंय तर इट रिमेन्स ओपन इव्हन ऍट नाईट. नाईटला सुद्धा ते ओपन असतात, म्हणजे स्टोमॅटा ओपन राहतो अशा प्लांट्स मध्ये, सकुलंट प्लांट्स मध्ये. त्यानंतर स्टोमॅटा कॅन ऑल्सो ओपन इन रिस्पॉन्स टू हाय टेम्परेचर. ओके, हाय टेम्परेचरच्या रिस्पॉन्स मध्ये सुद्धा स्टोमॅटा ओपन होतात काही काही वेळेला. आणि हाय पीएच दॅट इज म्हणजे पीएच दॅट इज 7 pH आणि लो लेवल्स ऑफ CO2 असेल तर काय होतो, स्टोमॅटा ओपन होतो. विच आर रिव्हर्स ऑफ द अबाव मेन्शन्ड वन्स. दॅट मीन्स वेन टेम्परेचर इज लो, बघा हे महत्वाचे पॉइंट्स आहेत. वेन टेम्परेचर इज लो, pH is low and CO2 is increases, then the stomata remains closed. ओके, ह्याच्या विरुद्ध आपण वर बघितलं की हाय टेम्परेचर, हाय pH आणि CO2 लेवल लो असेल तर स्टोमॅटा ओपन राहतो. पण याच्या विरुद्ध टेम्परेचर लो असेल, pH लो असेल आणि CO2 इन्क्रीज झाला तर स्टोमॅटा काय होतो, रिमेन्स क्लोज होतो, क्लोज राहतो. वेन टेम्परेचर इज हाय, pH is high and CO2 is decreased. ओके बघा, when temperature is high, pH is high and CO2 decrease, then stomata remains open. हे आपण बघितले. त्यानंतर बघा, increase osmotic potential cause and increase in the turgidity of guard cells. ओके, increase in osmotic potential. Osmotic potential म्हणजे काय, जे वॉटर अपटेक करताना प्लांटला म्हणजे प्लांट ज्या फोर्सनं अपटेक करते त्यासाठी लागणारं पोटेन्शियल म्हणजे काय, ऑस्मोटिक पोटेन्शियल. ते काय करतं, ऑस्मोटिक पोटेन्शियल वाढल्यामुळे काय होतं, द टर्जिडिटी ऑफ अ गार्ड सेल काय होते, इन्क्रीज होते. ओके, टर्जिड. ओके, टर्जिड आणि फ्लॅसिड असे दोन टाईप आहेत. टर्जिड मध्ये काय, फुगीर असतं टर्जिड. आणि फ्लॅसिड म्हणजे काय, त्यानंतर पाणी निघून गेल्यानंतर त्याचा व्हॉल्यूम जो डिक्रीज होतो त्याला आपण फ्लॅसिड कंडिशन म्हणतो. ओके ओके फ्रेंड, समजतंय ना? हॅलो हॅलो फ्रेंड्स, समजतंय सर. समजतंय ना? का काय प्रॉब्लेम, फास्ट होतंय काय, फास्ट होतंय का, नाही ना? नाही सर. ओके ओके चालेल, ओके कंटिन्यू कर. आता बघा, increase in osmotic potential cause increase in the turgidity of guard cell. त्यानंतर बघा, as a result the volume of guard cell increases and guard cell bulged out. ओके, त्याच्यामुळे काय होतं, त्याचा रिझल्ट म्हणून काय होतं की व्हॉल्यूम ऑफ गार्ड सेल इन्क्रीजेस, गार्ड सेलचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो आणि गार्ड सेल्स बिकम बल्ज्ड आउट म्हणजे टर्जिड होतात, फुगीर स्वरूपात होतात. त्यानंतर बघा, कॉन्सिक्वेंटली द पोर इज ओपन. त्याच्यामुळे काय होतं, ते पोर ओपन होतं. ओके, आपण बघितलं डायग्राम मध्ये पोर हे ओपन होतं. सेव्हरल फायटो हार्मोन्स म्हणजे प्लांट हार्मोन्स आपल्याला माहित आहेत, ऑक्झिन्स वगैरे, जिब्रेलिन वगैरे, असे सेव्हरल फायटो हार्मोन्स अँड फेनॉलिक कंपाऊंड्स अफेक्ट्स द स्टोमॅटल ओपनिंग अँड क्लोजिंग. ओके, फायटो हार्मोन्स आणि फेनॉलिक जे कंपाऊंड्स आहेत ते अफेक्ट करतात कशाला, तर स्टोमॅटल ओपनिंग आणि क्लोजिंगला. तर नंतर बघा, सायटोकायनिन्स सायक्लिक AMP म्हणजे काय, ॲडेनोसाइन मोनोफॉस्फेट्स प्रोमोट्स स्टोमॅटल ओपनिंग व्हाईल ऍब्सिसिक ऍसिड अँड सॅलिसायलिक ऍसिड रिड्युसेस स्टोमॅटल अपर्चर. ओके, महत्वाचे पॉइंट्स आहेत बघा.
की स्टोमॅटल ओपनिंगला कोणते जे हे आहेत फॅक्टर्स अफेक्ट करतात आणि स्टोमॅटल क्लोजिंग साठी कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते बघा. सायटोकायनिन्स, सायक्लिक ॲडेनोसाइन मोनोफॉस्फेट प्रमोट्स करतात स्टोमॅटल ओपनिंग, वाईल ऍब्सॅसिक ऍसिड आणि सॅलिसायलिक ऍसिड आहे ते काय करतात, रिड्यूस स्टोमॅटल अपर्चर म्हणजे स्टोमॅटल ओपनिंग रिड्यूस करतात. त्यानंतर बघा फॅक्टर्स अफेक्टिंग ट्रान्सपिरेशन, कोणकोणते फॅक्टर्स आहेत की ते अफेक्ट करतात ट्रान्सपिरेशनला. तर पुढचे फॅक्टर दिलेत बघा की एक्सटर्नल फॅक्टर्स कोणकोणते आहेत, म्हणजे बाह्य फॅक्टर म्हणतो, बाह्य जे काही कंडिशन्स आहेत त्या कोणकोणत्या आहेत बघा. ऍटमॉस्फेरिक ह्युमिडिटी. ओके, आता ऍटमॉस्फेरिक ह्युमिडिटी आपल्याला माहित आहे, जर ऍटमॉस्फेअर मध्ये जर ह्युमिडिटी असेल म्हणजे जास्त प्रमाणात जर ह्युमिडिटी असेल ऍटमॉस्फेअर, तर जो ट्रान्सपिरेशनचा रेट आहे, ओके, ट्रान्सपिरेशनचा रेट आहे तो आपोआपच डिक्रीज होणार आहे. कारण आपण बघितलंय की जर टेम्परेचर वाढलं, ऍटमॉस्फेअर मधलं जर टेम्परेचर वाढलं तर ट्रान्सपिरेशनचा रेट वाढतोय. पण जर बघा ह्युमिड कंडिशन तयार झालं ऍटमॉस्फेअर मध्ये, ओके, म्हणजे ह्युमिडिटी म्हणजे काय आपण म्हणतो, अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन एअर, एअर मध्ये असलेलं वॉटर वेपर ते जर वाढलं तर ट्रान्सपिरेशनचा रेट आहे तो आपोआपच कमी होणार आहे. ओके, ट्रान्सपिरेशनचा रेट काय होणार आहे, आपोआपच कमी होणार आहे. आणि ट्रान्सपिरेशनचा रेट कमी झालं तर ट्रान्सपिरेशन कसं होणार आहे, कमी प्रमाणात होणार आहे. ओके, हा इफेक्ट आहे ऍटमॉस्फेरिक ह्युमिडिटीचा. त्याच्या विरुद्ध जर विचार केला तर कसं होईल, जर ऍटमॉस्फेरिक ह्युमिडिटी कमी असेल वातावरणात तर काय होणार आहे, ट्रान्सपिरेशनचा रेट आपोआप वाढणार आहे. ओके, हे वाईस वर्सा असं दोन. त्यानंतर बघा लाईट. लाईट काय करते, तर लाईट रेग्युलेट्स द फिजिओलॉजी ऑफ गार्ड सेल्स. ओके, जी फिजिओलॉजी आहे गार्ड सेलची, जी क्रिया घडतात गार्ड सेल्स मध्ये, ते रेग्युलेट करायचं काम कोण करतं, तर लाईट करते. गार्ड सेल्स फॉर ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. ओके, हे गार्ड सेल आपल्याला माहित आहे कशासाठी म्हणजे महत्वाचे आहेत, तर ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटासाठी गार्ड सेलच्या मेकॅनिझम वरती डिपेंड आहे की स्टोमॅटा ओपन कधी होतो आणि स्टोमॅटा क्लोज कधी होतो. ओके, त्यामुळे लाईटचा इफेक्ट काय, इट रेग्युलेट्स द फिजिओलॉजी ऑफ गार्ड सेल्स फॉर ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा, इट इन्क्रीजेस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. ओके, लाईट इंटेन्सिटी जर इन्क्रीज झाली तर काय होणार आहे, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन ऑल्सो इन्क्रीजेस. त्याच्या विरुद्ध म्हटलं, जर लाईटची इंटेन्सिटी असेल ती जर कमी प्रमाणात मिळाली तर काय होणार आहे, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन विल डिक्रीज. ओके, त्यानंतर बघा तिसरा पॉईंट आहे एक्सटर्नल फॅक्टर मधला, टेम्परेचर. आता आपल्याला माहित आहे, आपण शिकलोय की जर टेम्परेचर जास्त झालं तर काय होणार आहे, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन विल इन्क्रीज. आणि टेम्परेचर जर कमी असेल तर काय होणार आहे, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन विल डिक्रीज. ओके, त्यानंतर बघा विंड वेलॉसिटी महत्वाचा फॅक्टर आहे. विंड वेलॉसिटी नुसार जर विंड वेलॉसिटी जास्त असेल तर आपोआपच रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हा इन्क्रीज होतो. ओके, विंड वेलॉसिटी जर जास्त असेल तर रेट ऑफ ट्रान्सपिरेशन विल इन्क्रीज. त्याच्या वाईस वर्सा कसं, जर विंड वेलॉसिटी जर कमी असेल तर रेट ऑफ ट्रान्सपिरेशन पण काय होईल, आपोआपच डिक्रीज होईल. त्यानंतर बघा ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, जर लो ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल तर रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हा जास्त प्रमाणात असतोय. ओके, लक्षात घ्या बघा, ऍटमॉस्फेरिक प्रेशर वाढलं तर काय होतंय, आपोआपच ट्रान्सपिरेशनचा रेट काय होतोय, कमी होतं, डिक्रीज होणार. जर प्रेशर जास्त असेल ऍटमॉस्फेरिकचं, पानावरती वगैरे ते प्रेशर जास्त असेल ऍटमॉस्फेअरचं, तर काय होतं, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन डिक्रीज होतो. आणि जर लो ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल तर त्यामुळे काय होतं, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन विल इन्क्रीज होतो. ओके, त्यानंतर बघा पुढचा पॉइंट, अवेलेबल सॉइल वॉटर. ओके, सॉइल मध्ये प्रेझेंट असलेलं वॉटर. ओके, जर समजा सॉइल मध्ये जर वॉटर जास्त प्रमाणात प्रेझेंट असेल, म्हणजे म्हणजे त्या प्रमाणात जर प्रेझेंट असेल तर काय होणार, रेट ऑफ काय होणार, ट्रान्सपिरेशनचा इन्क्रीजेस होणार ना, कारण वॉटर अपटेकसाठी भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. त्यामुळे वॉटर अपटेक करणार प्लांट भरपूर प्रमाणात आणि ते ट्रान्सपिरेशन थ्रू काय करणार, वातावरण ऍटमॉस्फिअर मध्ये सोडणार. त्याच्यामुळं जर अवेलेबल सॉइल वॉटर जर जास्त प्रमाणात असेल अवेलेबल तर काय होणार, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन विल इन्क्रीज. आणि जर कमी प्रमाणात अवेलेबल असेल तर काय होणार, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन विल डिक्रीज होतो रेट. त्यानंतर बघा CO2 कंटेंट. तर काय होतं, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 इन ऍटमॉस्फिअर कॉजेस स्टोमॅटल क्लोजर. ओके, त्याच्यामुळे काय होतं, आणि स्टोमॅटल क्लोजर झाल्यामुळे काय होणार आहे, रिड्यूस द
रेट ऑफ ट्रान्सपिरेशन, हाय कॉन्सन्ट्रेशन. CO2 कॉन्सन्ट्रेशन जर हाय झालं तर त्यामुळे काय होतं, स्टोमॅटा क्लोजर होतो, म्हणजे स्टोमॅटा क्लोज होतो. आणि स्टोमॅटा क्लोज झाल्यामुळं त्याचा रिझल्ट कशामध्ये होतो, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन काय होतो, रिड्यूस होतो. आणि CO2 कॉन्सन्ट्रेशन जर कमी प्रमाणात असेल तर स्टोमॅटा म्हणजे हे ओपन होणार. ओके, स्टोमॅटा ओपन जास्त प्रमाणात होणार आणि इट विल इन्क्रीज द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. ओके, कळालं नाही फॅक्टर. एक्सटर्नल फॅक्टर्स कोणकोणते आहेत तुम्हाला विचारतील की इंग्लिश द फॅक्टर्स अफेक्टिंग ट्रान्सपिरेशन, आणि तुम्हाला एक्सप्लेन करायला 1-2 विचारतील, 2-3 एक्सप्लेन करायचे यातले. त्यानंतर बघा इंटरनल फॅक्टर्स. इंटरनल फॅक्टर्स कोणते आहेत, तर इंटरनल वॉटर कंडिशन. इंटरनल वॉटर कंडिशन म्हणजे काय, प्लांट्स मध्ये अवेलेबल असलेलं वॉटर, म्हणजे प्लांटच्या आतमध्ये अवेलेबल असलेलं वॉटर. जर वॉटर जर कमी असेल, वॉटर स्कॅरसिटी कंडिशन असेल, ओके, झिरोपॅटिक कंडिशनला किंवा डेझर्ट कंडिशनला जर वॉटर कंटेंट जर कमी असेल तर अशा वेळी काय असणार आहे, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हा कमीच असणार आहे. आणि जर वॉटर जर भरपूर प्रमाणात अवेलेबल असेल तर काय असणार आहे, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन सुद्धा जास्त असणार आहे. ओके, इंटरनल वॉटर कंडिशन, इंटरनल फॅक्टर्स आपण बघतोय. त्यानंतर बघा स्ट्रक्चरल फीचर्स. आता हा महत्वाचा पार्ट, स्ट्रक्चरल फीचर्स. आता मी सांगितलं की झिरोपॅटिक कंडिशन किंवा डेझर्ट कंडिशन त्यामध्ये काय होतात, लीफ जे असतात, लीफचं कन्वर्ट कशामध्ये होतात, स्पाइन्स मध्ये होतात. आता आपल्याला माहित आहे निवडुंग वगैरे किंवा आपण म्हणतो की बाबूळ वगैरे, हे कसे आहेत की लो वॉटर कंडिशनला येणारी झाड आहेत. मग अशा वेळी काय होतं, जे लीफ आहेत ते मॉडिफाईड कशामध्ये होतात, तर स्पाइन्स मध्ये होतात. हे स्पाइन्स कशासाठी, तर टू अवॉइड रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. जर वॉटर जर जास्त प्रमाणात अशा कंडिशनला लॉस होत गेलं प्लांटच्या बॉडीमधून तर त्या प्लांटला कमी प्रमाणात वॉटर भेटणार. मग अशा वेळी जे लीफ आहेत त्यांचं मॉडिफिकेशन कशात झालेलं असते, तर स्पाइन्स मध्ये, टू रिड्यूस रेट ऑफ ट्रान्सपिरेशन साठी. ओके, समजलं. त्यानंतर बघा तिसरा आहे नंबर ऑफ स्टोमॅटा और स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा. ओके, नंबर ऑफ स्टोमॅटा आपल्याला माहित आहे, सिंपल आहे. जर नंबर ऑफ स्टोमॅटा जर जास्त प्रमाणात असतील तर काय होणार आहे, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन आपोआपच कसं असणार आहे, जास्त प्रमाणात असणार आहे. ओके, जास्त प्रमाणात वॉटर हे होणार आहे ना, ट्रान्सपायर होणार आहे बाहेर. त्याच्यामुळे नंबर ऑफ स्टोमॅटा इन्क्रीजेस, द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन ऑल्सो इन्क्रीजेस. अँड द रेट ऑफ स्टोमॅटा डिक्रीजेस, द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन ऑल्सो डिक्रीज होणार. त्यानंतर बघा मेकॅनिझम ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन. ओके, आता मेकॅनिझम ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शनचे मेकॅनिझम आपण बघूया. The uptake of water by plants is called as a water absorption. Simple आहे, uptake of water by plants is called as a water absorption, and the water is absorbed from the soil mainly through the root hairs. महत्वाचा पार्ट काय आहे, तर रूट हेअर्स. ओके, रूट हेअर्स प्लांट्स ऍब्सॉर्ब करण्यासाठी महत्वाचा पार्ट. बघा क्रॅमर इन 1949 प्रपोज द वॉटर इज ऍब्सॉर्ब बाय 2 मेकॅनिझम. 2 मेकॅनिझम आहेत, त्या 2 मेकॅनिझम नुसार ते वॉटर ऍब्सॉर्ब केले जातात. ते कुठले कुठले आहेत, तर ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन पहिला आहे महत्वाचा, ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन, आणि दुसरा आहे तो पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. ओके, ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन आणि पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. ओके, याच्या आधी आपण एक हे बघूया की वॉटर आपण बघितलं की वॉटरची मुवमेंट प्लांट मध्ये कशी होते. ओके, आपण बघितले पहिल्यांदा काय केलं जातं, ऍब्सॉर्प्शन केलं जातं. ऍब्सॉर्प्शनला कोण मदत करतं, तर रूट्स मदत करतात. त्यानंतर काय होतं, ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन म्हणजे मुवमेंट कशा पद्धतीने होते, तर आपण बघितले झायलम ही वॉटर कंडक्टिंग टिश्यू आहे आणि फ्लोएम ही फूड कंडक्टिंग टिश्यू आहे. तर झायलम कशासाठी मदत करते, तर कंडक्शन ऑफ वॉटर, म्हणजे अपटेक रूट पासून आलेलं ते डिफरंट पार्ट्स ऑफ प्लांटला प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, तर झायलम टिश्यू करते. त्यानंतर बघितलं आपण त्यानंतर ऍब्सॉर्प्शन आणि त्यानंतर एक्सक्रेशन म्हणजे बाहेर पडणं, ते कशा थ्रू, म्हणजे स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन प्रोसेस थ्रू, स्टोमॅटो थ्रू बाहेर पडणं. असे 3 हे पार्ट भेटले. तर त्याचे 3 वेगवेगळे पाथवे आहेत. ओके, वॉटर मुवमेंटचे प्लांट मधले, यात म्हणजे नोट्स मध्ये ते आलं नाही, पण 3 महत्वाचे पाथवे आहेत. ते तुम्ही थोडक्यात कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा, तुम्हाला म्हणजे त्याची डेफिनेशन वगैरे सेमिस्टर एंडला किंवा मिड टर्मला विचारतील. ओके, मी सांगतोय ते फक्त थोडक्यात लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. नोट्स वगैरे ही तुम्हाला दिलं जाईल, फक्त हे 3 पॉइंट्स नोट्स मध्ये आले नाहीत म्हणून मी सांगतोय. ओके, आहे ना सगळे प्रेझेंट? हो सर. हा, ते तेवढं नोट डाऊन करून घ्या थोडक्यात. बघा
पहिला येते म्हणजे मुवमेंट ऑफ वॉटर बरं का, मुवमेंट ऑफ वॉटर प्लांट मध्ये कशी होते तर त्याचे टाइप्स आहेत 3. पहिला येतो बघा ऍपोप्लास्टिक पाथवे, दुसरा येतो सिम्प्लास्टिक पाथवे आणि तिसरा येतो ट्रान्समेम्ब्रेन पाथवे. ओके, पहिला कुठला येतो ऍपोप्लास्टिक पाथवे. तर ऍपोप्लास्टिक पाथवे म्हणजे काय मी थोडक्यात सांगतो, तुम्ही वाटलं तर मला मी नंतर लिहून घेतो, आधी लक्ष द्या म्हणजे थोडक्यात कन्सेप्ट तुम्हाला समजू द्या, नंतर मी लिहून देतो ते डेफिनेशन थोडक्यात. ओके, तर ऍपोप्लास्टिक पाथवे म्हणजे काय असते, यामध्ये मुवमेंट ऑफ वॉटर थ्रू द सेल वॉल. ओके, जर वॉटरची मुवमेंट हे सेल वॉल मधून होत असेल विदाउट क्रॉसिंग एनी मेम्ब्रेन. ओके, विदाउट क्रॉसिंग एनी मेम्ब्रेन जर वॉटरची मुवमेंट ही सेल वॉल मधून होत असेल तर त्याला म्हटलं जातं ऍपोप्लास्टिक पाथवे. ओके, समजलं? मुवमेंट ऑफ वॉटर थ्रू सेल वॉल विदाउट क्रॉसिंग एनी मेम्ब्रेन. एनी मेम्ब्रेन म्हणजे ज्या मेम्ब्रेन आता आहेत, म्हणजे आता बघा कसं वॉटरचा अपटेक कसा होतो मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला रूट एअर अपटेक करणार, त्यानंतर रूट एअर कडून कुठं जाणार, इपिडर्मिसला जाणार. बघा, रूट एअर कडून इपिडर्मिस, इपिडर्मिस कडून कॉर्टेक्सला. आत इपिडर्मिसच्या आत एक असा लेअर असतोय बघा, त्याला म्हणतात कॉर्टेक्स. त्या कॉर्टेक्स थ्रू परत कुठं जाणार, एंडोडर्मिस म्हणजे त्याच्या आतील लेअर आहे तो म्हणजे एंडोडर्मिस, एंडोडर्मिस कडे जाणार ते वॉटर. परत एंडोडर्मिस कडून पेरिसायकल म्हणजे असा सर्क्युलर एक पाक म्हणजे मध्यभागाशी लागून असा एक सर्क्युलर पोर्शन असतो, त्याला म्हटलं जातं पेरिसायकल. ओके, पेरिसायकल. पेरिसायकल मधून काय जातं, व्हॅस्क्युलर बंडल्स म्हणजे अशा मोकळ्या पोकळ्या असतात बघा, त्या व्हॅस्क्युलर बंडल पेरिसायकलच्या आतमध्ये अशा मोकळ्या पोकळ्या असतात, त्याला म्हटलं जातं व्हॅस्क्युलर बंडल. आणि व्हॅस्क्युलर बंडल थ्रू परत ते वॉटर जातं ते झायलम टिश्यूकडे. ओके, झायलम ही कशी आहे, वॉटर कंडक्टिंग टिश्यू आहे, ह्या टिश्यूकडे जातं. बघा परत एकदा सिक्वेन्स सांगतो. रूट एअर, रूट एअर कडून इपिडर्मिस, इपिडर्मिस थ्रू कॉर्टेक्स, कॉर्टेक्स कडून एंडोडर्मिस, एंडोडर्मिस कडून पेरिसायकल, पेरिसायकल कडून व्हॅस्क्युलर बंडल आणि व्हॅस्क्युलर बंडल थ्रू परत शेवटी कुठं, झायलमला जातं. आणि झायलम काय करते मग, टिश्यू सगळ्या पार्ट्सला पाणी पोचवायचं काम करते प्लांट मध्ये. ओके, समजलं नाही? हॅलो मित्रांनो, समजलं ना? येस सर. ओके ओके, आता बघा आपण बघत होतो पाथवे मुवमेंट ऑफ वॉटर कशी कशी होते, तर त्यातला पहिला आपण बघितला ऍपोप्लास्टिक पाथवे. त्यामध्ये काय आहे, मुवमेंट ऑफ वॉटर थ्रू सेल वॉल विदाउट क्रॉसिंग एनी मेम्ब्रेन. एनी मेम्ब्रेन म्हणजे मेम्ब्रेन आडवे येतच नाही, फक्त कशा थ्रू होते मुवमेंट ऑफ वॉटर, सेल वॉल थ्रू होते, त्याला म्हटलं जातं ऍपोप्लास्टिक पाथवे. तर दुसरा आहे बघा सिम्प्लास्टिक पाथवे. ओके, पहिला झाला ऍपोप्लास्टिक, दुसरा आहे सिम्प्लास्टिक पाथवे. सिम्प्लास्टिक पाथवे मध्ये काय असतं, तर मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम बघा वन सेल टू अनदर सेल थ्रू द प्लाझ्मोडेस्माटा. आपण जे सेल स्ट्रक्चर वगैरे आपण बघितले त्यात मी सांगितलेलं प्लाझ्मोडेस्माटा. ओके, सेल वॉल वगैरे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या नंतर एक लेअर असत्या, थिन लेअर असत्या आत, त्याला म्हटलं जातं प्लाझ्मोडेस्माटा. तर काय होतं, मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम वन सेल टू अनदर सेल थ्रू द प्लाझ्मोडेस्माटा इज कॉल्ड ॲज सिम्प्लास्टिक पाथवे. ओके, सिम्प्लास्टिक पाथवे म्हणजे काय, मुवमेंट ऑफ वॉटर, मुवमेंट होते वॉटरची कशा थ्रू, फ्रॉम वन सेल टू अनदर सेल, एका सेल पासून दुसऱ्या सेल पर्यंत, थ्रू द प्लाझ्मोडेस्माटा. कशा थ्रू ऑकर होते, तर प्लाझ्मोडेस्माटाच्या. आणि ऍपोप्लास्टिक पाथवे मध्ये काय होतंय, तर मुवमेंट ऑफ वॉटर थ्रू सेल वॉल विदाउट क्रॉसिंग एनी मेम्ब्रेन. इथं प्लाझ्मोडेस्माटा ही एक मेम्ब्रेनच आहे. ओके, पण इथं ऍपोप्लास्टिक पाथवे म्हणजे कसं काय आहे, तर मेम्ब्रेनची आवश्यकता नाही, फक्त सेल वॉल थ्रू होते ट्रान्सफर. आणि आता शेवटचा आहे त्यातला पॉइंट, तो आहे ट्रान्समेम्ब्रेन पाथवे. ओके, ट्रान्समेम्ब्रेन पाथवे. ह्या ट्रान्समेम्ब्रेन पाथवे मध्ये काय असणार आहेत, ज्या वेगवेगळ्या मेम्ब्रेन्स आहेत. ओके, प्लांट्स मेम्ब्रेन मध्ये सेल वॉल असेल, इनर सेल वॉल असेल वगैरे, किंवा प्लाझ्मोडेस्माटा आहेत, अशा वेगवेगळ्या थ्रू मेम्ब्रेन्स आहेत. ओके, त्या मेम्ब्रेन्स मधून जेव्हा वॉटर हे वॉटरची मुवमेंट होत असते तेव्हा त्याला म्हटलं जातं ट्रान्समेम्ब्रेन पाथवे. ओके, हे तुम्ही नोट डाऊन केलं का? टाइप्स लिहिलेत तर सर, पुढचं माहिती नाही लिहिली अजून. बरं बरं, थोडक्यात लिहून घ्या ना, मी सांगतो, सगळ्यांनीच लिहून घ्या. ऍपोप्लास्टिक पाथवे, त्याच्या पुढे लिहून घ्या थोडक्यात, मुवमेंट ऑफ वॉटर थ्रू सेल वॉल, मुवमेंट ऑफ वॉटर थ्रू सेल वॉल
without crossing any membrane. Without crossing any membrane is called as apoplastic pathway. ओके, आता दुसरं बघा, सिम्प्लास्टिक पाथवे. दुसरा आहे सिम्प्लास्टिक पाथवे. त्याच्या समोर लिहून घ्या, मूवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम वन सेल टू अनदर सेल, फ्रॉम वन सेल टू अनदर सेल थ्रू द प्लाज्मोडेस्माटा. Through the plasmodesmata is called as symplastic pathway. ओके, तर तिसरा आहे ट्रान्समेम्ब्रेन पाथवेज. मूवमेंट ऑफ वॉटर थ्रू द वेरियस मेम्ब्रेन्स प्रेझेंट इन अ प्लांट. मूवमेंट ऑफ वॉटर थ्रू द वेरियस मेम्ब्रेन्स प्रेझेंट इन अ प्लांट्स इज कॉल्ड एज ट्रान्समेम्ब्रेन पाथवे. नावातच आहे बघा, ट्रान्समेम्ब्रेन, ज्या मेम्ब्रेन्स आहेत त्याच्या थ्रू वॉटरची मुवमेंट होते त्याला म्हटलं जातं ट्रान्समेम्ब्रेन पाथवे. ओके, लिहिलं सगळ्यांनी? केलं ना नोट डाऊन? हॅलो सर ट्रान्समेम्ब्रेन परत सांगा ना. ट्रान्समेम्ब्रेन पाथवे म्हणजे काय? मूवमेंट ऑफ वॉटर थ्रू वेरियस मेम्ब्रेन्स प्रेझेंट इन प्लांट. आता ते कुठले कुठले बाबा मेम्ब्रेन्स? एंडोडर्मिज आहेत, इपिडर्मिज आहेत. हे ज्या मेम्ब्रेन्स आहेत ह्याच्या थ्रू जर मूवमेंट ऑफ वॉटर होत असेल तर त्याला म्हटलं जातं ट्रान्समेम्ब्रेन पाथवे. ओके, झालं क्लिअर? झालं ना क्लिअर? हो सर. ओके ओके ओके. बाकीचे काय बोलत नाहीत, फक्त सुयोग एक आहे तेवढा बोलतोय. योगेश, ओंकार, सुशांत, प्रणय, शुभम, योगेश. ओके, जरा बोलत जाऊ म्हणजे मला कळेल रे, नाहीतर कसं एक एक जणच बोलल्यामुळं काही कळणार नाही मला. म्हणजे तुम्ही बोल, मी ज्यावेळेस सांगेन ना त्यावेळेस सगळ्यांनी हे करत जावं, जरा सहकार्य करा. ओके, आता पुढे जाऊया बघा आपण. इथून पुढे सोपं आहे. आता बघा, मेकॅनिझम ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन. आता मेकॅनिझम ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन कशा पद्धतीने होते आपण बघितले. अपटेक ऑफ वॉटर बाय प्लांट्स इज कॉल्ड एज वॉटर ऍब्सॉर्प्शन. वॉटर इज ऍब्सॉर्ब फ्रॉम सॉइल मेनली थ्रू द रूट हेअर्स. आता बघा, एक तुम्ही इमॅजिन करा की आपण मूळ आहेत. ओके, मूळ आहेत झाडाची का, ती तुम्ही आता बघा जरा ही करा, इमॅजिन करा. त्यात बघा जो शेवटचा टिप पोर्शन असतोय, जो शेवटचा रूटचा म्हणजे टिप पोर्शन असतोय त्याला आपण काय म्हणतो? रूट कॅप म्हणतो आपण. ओके, त्याला काय म्हणतो? रूट कॅप. रूट कॅपचं काय महत्वाचं काम? तर पेनिट्रेशनला, जमिनीमध्ये मुळ म्हणजे जायचे असतील वगैरे हे, तर ते मार्ग काढायचा असेल तर त्याच्यासाठी रूट कॅप महत्वाचं आहे. पेनिट्रेशनसाठी रूट कॅप. बघा, रूट कॅपच्या वर 1 ते 1.5 सेंटीमीटरचा बघा भाग, 1 ते 1.5 सेंटीमीटरचा भाग हा असतो तो झोन ऑफ सेल डिव्हिजन असतोय. रूट कॅपच्या वरचा भाग 1 ते 1.5 सेंटीमीटर तो असतो तो झोन ऑफ सेल डिव्हिजन असतोय. झोन ऑफ सेल डिव्हिजन, त्यामध्ये काय होतात? डिव्हिजन आपल्याला माहिती आहे. सेल डिव्हिजन होते म्हणजे काय? न्यू सेल्स आर फॉर्मड बाय द प्रोसेस ऑफ मायटोसिस. मायटोसिस प्रोसेस ऑकर्स होऊन नवीन सेल्स तयार होत असतात, त्याला म्हणून म्हणतात झोन ऑफ सेल डिव्हिजन. त्या झोन ऑफ सेल डिव्हिजनच्या वरती जर गेला तर असतोय तो झोन ऑफ सेल इलॉंगेशन असतोय. ओके, झोन ऑफ सेल डिव्हिजनच्या वर काय असतो? झोन ऑफ सेल इलॉंगेशन असतो. सेल इलॉंगेशन म्हणजे काय? इलॉंगेशन म्हणजे काय? वाढ. सेल एक्सपान्शन त्याचं काम आहे. झोन ऑफ सेल इलॉंगेशनचं काम काय? सेल एक्सपान्शन. सेल एक्सपान्शन करणं किंवा त्याची वाढ करणं. त्यानंतर झोन ऑफ सेल इलॉंगेशनच्या वरती एक झोन असतो, त्याला म्हटलं जातं झोन ऑफ मॅच्युरेशन. ओके, त्याला म्हटलं जातं झोन ऑफ मॅच्युरेशन. तर झोन ऑफ मॅच्युरेशनचं काय काम आहे? तर सेल डिफरन्सिएशन, म्हणजे सेल डिफरन्सिएशन करून त्या झाडाची उंची वाढवणे किंवा त्या स्टेमची उंची वाढवणं हे काम असते झोन ऑफ मॅच्युरेशनचं. ओके, असे हे तुम्हाला लक्षात आलं ना?
रूटचे म्हणजे असं हे आहे डिफरन्शिएट रूटचं केलंय आपण. म्हणजे क्रॉस सेक्शन जर बघितला रूटचा तर आपल्याला हे दिसतील. काय सगळ्यात शेवटी रूट कॅप्स, सगळ्यात खाली पेनिट्रेशन, त्यानंतर त्याच्यावर असतो झोन ऑफ सेल डिव्हिजन, त्याचं काम काय नवीन सेल फॉर्म करणं. त्याच्यावरती असतोय झोन ऑफ सेल इलॉंगेशन, त्याचं काम काय सेल एक्सपान्शन. आणि त्याच्यावरतीच काय झोन ऑफ मॅच्युरेशन, त्याचं काम आहे सेल डिफरन्सिएशन. ओके, आता बघूया आपण. तर दोन टाईप आहेत महत्वाचे, ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन आणि पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. तर ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन आपण पहिल्यांदा बघू. महत्वाचे पॉइंट्स आहेत बरं काही, तुम्हाला मिड टर्मला किंवा सेमिस्टर एंडला विचारतात, त्याच्यावर प्रश्न असतोच फिक्स. बघा, when the roots absorb water by their own efforts is called as active absorption. बघा, when roots absorb water by their own efforts म्हणजे स्वतःच्या एफर्ट्स नुसार जर रूट्स वॉटर ऍब्सॉर्ब करत असेल तर त्याला काय म्हणतात ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. म्हणजे याला एक्सटर्नल एखाद्या एनर्जीची गरज आहे का, एक्सटर्नल एनर्जी लावावी लागते का, किंवा दुसरी एखादी प्रोसेसात इन्व्हॉल्व होते का, तर नाही. तर रूट स्वतःहून ओन एफर्ट्स घेऊन वॉटर ऍब्सॉर्ब करतात, वॉटर अपटेक करतात, त्याला म्हटलं जातं ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. बघा, इट टेक्स प्लेस वेन ट्रान्सपिरेशन इज लो. ही केव्हा ऑकर होते ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन, जेव्हा ट्रान्सपिरेशन लो असेल अँड द क्वांटिटी ऑफ वॉटर इन अ सॉइल इज हाय असेल. ओके, ट्रान्सपिरेशन लो असेल आणि क्वांटिटी ऑफ वॉटर इन अ सॉइल इज हाय असेल, अशा कंडिशनला ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन टेक्स प्लेस, म्हणजे ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन ऑकर्स. अशा कंडिशनला ट्रान्सपिरेशन रेट लो असेल आणि वॉटर इन अ सॉइल इज हाय असेल, अशा वेळेला ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन ऑकर्स थ्रू रूट्स. ओके, इन दिस प्रोसेस the root cells play active role in the absorption of water. ओके, आपण बघितलं की रूट सेल आहे ते ऍक्टिव्ह रोल प्ले करते कशामध्ये, तर ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर मध्ये, त्याला म्हटलं जातं ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. ओके, त्यानंतर बघा दुसरा आहे पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. इट टेक्स प्लेस मेनली ड्यू टू ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन थ्रू होते, पण यामध्ये कसं आहे, आपण ऍक्टिव्ह मध्ये बघितलं तर काय ट्रान्सपिरेशन रेट लो पाहिजे आणि क्वांटिटी वॉटरची सॉइल मधली कशी पाहिजे हाय पाहिजे, तेव्हा काय होतं ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. आणि जेव्हा काय होतं ट्रान्सपिरेशन रेट हाय असेल, ओके, ट्रान्सपिरेशन रेट हाय असेल आणि जर सॉइल मधलं वॉटर जर कमी प्रमाणात अवेलेबल असेल तर तेव्हा कोणती प्रोसेस होते, तर पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. इट टेक्स प्लेस मेनली ड्यू टू ट्रान्सपिरेशन. इन पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन द रूट्स रिमेन इनएक्टिव्ह. ओके, बघा महत्वाचं आहे, इन पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन root remains inactive and the water absorbing forces are first produced in the cells of leaves. ओके, ते बघा तिथं कोणता फोर्स लागत होता का, नाही, रूट्स त्यांच्या ओन स्वतःच्या एफर्ट्सने वॉटर अपटेक करत होते. पण या कंडिशन मध्ये कसं आहे की वॉटर ऍब्सॉर्बिंग फोर्सेस आर फर्स्ट प्रोड्युस्ड इन द सेल्स ऑफ लिव्स. लिव्सच्या सेल्स मध्ये वॉटर ऍब्सॉर्बिंग फोर्स पहिल्यांदा डेव्हलप होतात. ओके, रूटचा काही रोल आहे का यात, रूटचा काहीही रोल नाही यात. root remains inactive. Passive absorption of water takes place when rate of transpiration is high. Okay, rate of transpiration high असला की passive absorption takes place, आपण बघितलं. त्यानंतर बघा, rapid evaporation of water from the leaves during transpiration creates a tension in the water in the xylem of the leaves. Okay, रॅपिड म्हणजे सातत्यानं इव्हॉपरेशन चालूच आहे, सातत्यानं ट्रान्सपिरेशन प्रोसेस चालूच आहे, त्याच्यामुळे काय होतंय की टेन्शन क्रिएट करते वॉटरचं इन द झायलम वेसल. ओके, झायलम ही कशी आपण बघितलंय की वॉटर कंडक्टिंग टिश्यू आहे. जर सातत्यानं तुमचं ट्रान्सपिरेशन इव्हॉपरेशन चालू असेल तर काय होणार आहे, त्या झायलम टिश्यू मध्ये एक टेन्शन तयार होतंय. ओके, स्ट्रेस तयार होत आहे. ओके, ह्या दोन प्रोसेस महत्वाच्या आहेत. आता बघा, हा महत्वाचा आहे की डिफरन्शिएट बिटवीन ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन आणि पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन आणि पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन मध्ये मेनली डिफरन्शिएट काय आहे ते आपण बघूया. बघा, आता ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन आणि पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन बघा. ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन मध्ये काय आहे, ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर ऑकर्स ड्यू टू ऍक्टिव्हिटी ऑफ रूट्स अँड पर्टिक्युलरली रूट हेअर्स. ओके, रूट आणि रूट हेअरचा महत्वाचा रोल आहे. तर पॅसिव्ह मध्ये काय आपण बघितलंय, पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर ऑकर्स ड्यू टू द ऍक्टिव्हिटी ऑफ अप्पर पार्ट ऑफ प्लांट सच एज शूट आणि लिव्स. ओके, आपल्याला माहित आहे की फोर्सेस कुठे तयार होतात, ऍब्सॉर्बिंग फोर्सेस लिव्स मध्ये, त्याच्यामुळं इट ऍक्टिव्हिटी ऑफ अप्पर पार्ट ऑफ प्लांट सच एज शूट आणि लिव्स हे इम्पॉर्टंट आहेत पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन मध्ये. त्यानंतर ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन रिक्वायर्स एनर्जी
और एटीपी म्हणजे ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट इन द फॉर्म ऑफ एटीपीच्या माध्यमात एनर्जी लागत असेल तर इट डज नॉट रिक्वायर एनर्जी. पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शनला एनर्जीची it requires energy or ATP. It does not requires energy. एक मिनिट इथं हा ओके ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन मध्ये काय इट क्रिएट्स प्रेशर. ओके ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन क्रिएट्स रूट प्रेशर तयार होत आहे आणि पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन काय करते डज नॉट क्रिएट्स रूट प्रेशर. आपण बघितलं की ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन क्रिएट्स रूट प्रेशर आणि पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन डज नॉट क्रिएट्स रूट प्रेशर. The movement of water takes place from the solution of higher concentration to the solution of lower concentration, that is against the concentration gradients. म्हणजे कसं जे मातीतील सोल्युशन आहे म्हणजे जमिनीतील त्याचं काय कॉन्सन्ट्रेशन कसं आहे हाय कॉन्सन्ट्रेशन आहे आणि जे प्लांट मधील आतलं जे वॉटर आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे कमी आहे. मग ही मुवमेंट कशी होत्या फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. द मुवमेंट ऑफ वॉटर takes place from the solution of lower concentration to the solution of higher concentration according to the osmotic gradient. आता बघितलं की पहिल्यांदा फोर्स कुठं तयार होतोय पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन मध्ये की लीव्हज मध्ये तयार होतोय म्हणजे तिथे कसं आहे तर लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे ना आणि जमिनीमध्ये जे पाणी आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे. मग ह्याची मुवमेंट कशी आहे तर लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे अकॉर्डिंग टू ऑस्मोटिक ग्रेडियंट आहे आणि याची मुवमेंट कशी आहे ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शनची अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे. अगेन्स्ट आहे ना म्हणजे अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आपल्याला ते वॉटर मूव्ह करायचं आहे फ्रॉम बॉटम टू टॉप असं आपल्याला वॉटर मूव्ह करायचं आहे. त्यानंतर बघा 5वा पॉईंट द ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर ऑकर्स बाय द ऑस्मोटिक अँड नॉन ऑस्मोटिक प्रोसेसेस. ओके ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर विच इज ऑकर्स बाय ऑस्मोटिक अँड नॉन ऑस्मोटिक प्रोसेसेस. द वॉटर इज ऍब्सॉर्ब्ड ड्यू टू ऍक्टिव्ह ट्रान्सपिरेशन इन एरियल पार्ट्स. ओके एरियल पार्ट्स मध्ये जे ऍक्टिव्ह ट्रान्सपिरेशन ऑकर्स होते त्याच्या थ्रू हे वॉटर ऍब्सॉर्ब केलं जातं इन पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. त्यानंतर बघा 6वं इन द मुवमेंट ऑफ वॉटर लिव्हिंग पार्ट ऑफ प्रोटोप्लास्ट इज इन्व्हॉल्व्ड. ओके ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन मध्ये काय आहे तर लिव्हिंग पार्ट ऑफ प्रोटोप्लास्ट इज इन्व्हॉल्व्ड. तर पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन मध्ये फ्री स्पेस और एपोप्लास्ट ऑफ रूट and it may be include cell wall and intracellular spaces. Okay free spaces or apoplast of roots and it may be include cell wall and intracellular spaces. cell wall किंवा intracellular spaces actively involved असते. त्यानंतर बघा evidences in support of active water absorption are root pressure, bleeding and guttation. Okay तर हे कशा थ्रू दिसायला येईल तुम्हाला ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन तर रूट प्रेशर ब्लीडिंग किंवा गटेशन प्रोसेस थ्रू तुम्हाला हे ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन दिसून येईल. तर एव्हिडन्सेस सपोर्ट इन पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन कॅन बी गिव्हन बाय कटिंग द रूट्स अंडर वॉटर. ओके वॉटर असेल आणि जर तुम्ही रूट्स कट केले तर तुम्हाला ते दिसून येईल की पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन कसं होतंय की लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे वॉटरची मुवमेंट होते. ओके तर हा डिफरन्स आहे ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन आणि पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन मधला हा महत्वाचा आहे. हा करून ठेवा तुम्ही व्यवस्थित तुम्हाला मिड टर्मला किंवा सेमिस्टर एंडला सुद्धा हा विचारला जाईल. त्यानंतर बघा आपण आता ट्रान्सपिरेशन आणि गटेशन त्यावेळेस बघितलंय मागल्या लेक्चरमध्ये. तर त्यात काय आहे बघा ट्रान्सपिरेशन आणि गटेशन मध्ये द ट्रान्सपिरेशन म्हणजे काय लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर फ्रॉम द एरियल पार्ट्स ऑफ प्लांट इज कॉल्ड एज ट्रान्सपिरेशन. गटेशन म्हणजे काय बघितलंय आपण द लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड ड्रॉप फ्रॉम द uninjured margin of the leaves called as guttation. Uninjured margins of leaves called as guttation. आता बघा it occurs through stomata, cuticle or lenticel. Transpiration occurs through stomata, cuticle or lenticels, but guttation occurs through hydathoid cells. आपण बघितले काल. It usually occurs during the daytime. Transpiration occurs usually during the daytime. तर guttation usually occurs during the night time. Water vapors are pure and free of dissolved substances. Transpiration मध्ये तर गटेशन मध्ये water has many dissolved substances असतात वॉटर मध्ये.
इट इज कंट्रोल्ड फेनॉमेनॉन. ओके, ट्रान्सपिरेशन आपण कंट्रोल्ड करू शकतो, पण गटेशन वॉटर मे डिझॉल्व इट इज अ अनकंट्रोल्ड फेनॉमेनॉन. ओके, ट्रान्सपिरेशन आपण कंट्रोल करू शकतो. ओके, आपण बघितले वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, ते फॅक्टर्स आपण कंट्रोल करून ट्रान्सपिरेशन आपण कंट्रोल करू शकतो. पण जे गटेशन आहे ही कशी आहे तर अनकंट्रोल्ड फेनॉमेनॉन आहे, अनकंट्रोल्ड प्रोसेस आहे. त्यानंतर युनिव्हर्सल फेनॉमेनॉन अँड ऑकर्स इन अ प्लांट. ओके, हा युनिव्हर्सल आहे. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, इट इज कॉमन प्रोसेस आहे, ती दररोजच्या म्हणजे दैनंदिन ह्याच्यातली प्लांटच्या लाईफ सायकल मधली ती दैनंदिन गोष्ट आहे. पण गटेशन कसं आहे, इट ऑकर्स ओनली इन सम प्लांट्स लाईक ग्रासेस. ओके, ही काही प्लांट्स मध्ये म्हणजे ग्रासेस असतील त्यांच्यामध्येच ऑकर होते. त्यानंतर बघा, इट्स लोअर दॅन द टेम्परेचर ऑफ सरफेस. ओके, इट्स लोअर दॅन द टेम्परेचर ऑफ सरफेस, म्हणजे सरफेस लिपचं जे सरफेस आहे, सरफेसचं टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा काय होतंय, लोअर असते. आणि इट्स लॅक्स सच अ रिलेशनशिप, म्हणजे कसं आहे, हे टेम्परेचर डिपेंडंट इंडिपेंडंट आहे. ट्रान्सपिरेशन कसं आहे, हे टेम्परेचरवरती डिपेंडंट प्रोसेस आहे. तर गटेशन काय आहे, इट इज अ टेम्परेचर इंडिपेंडंट प्रोसेस आहे, त्याचा टेम्परेचरशी काहीही संबंध नाही. त्यानंतर बघा 8वा पॉइंट, द स्टोमॅटा ऑफ लिव्स बिकम्स क्लोज्ड, ओपन और क्लोज्ड अकॉर्डिंग टू द नीड. युजली दे रिमेन्स ओपन ड्युरिंग द डे अँड क्लोज्ड ड्युरिंग नाईट. आपण बघितलं तर हॅडाथोड्स रिमेन ओपन व्हाईल डे अँड नाईट. ओके, स्टोमॅटा आपण बघितले डे असेल किंवा नाईट असेल त्याच्यानुसार ते ओपन आणि क्लोज ठरते त्याच. पण हॅडाथोड्स कसं असतात तर ते रिमेन ओपन डे अँड नाईट, जरी दिवस असेल किंवा रात्र असेल ते ओपनच असतात हॅडाथोडल सेल्स. त्यानंतर 9वा पॉईंट बघा, इट इज कंट्रोल्ड बाय द गार्ड सेल. ही ट्रान्सपिरेशन कोण कंट्रोल करतं तर गार्ड सेल्स, आपल्याला माहित आहे. आणि इट इज नॉट कंट्रोल्ड बाय द सेल्स, म्हणजे एखादी सेल ही गटेशन प्रोसेस कंट्रोल करत नाही. जसं की ट्रान्सपिरेशन मध्ये गार्ड सेल आहे, तसं गटेशन मध्ये एखादी सेल ही गटेशन प्रोसेस कंट्रोल करत नाही. ओके, समजतंय ना मित्रांनो, समजतंय नाही का फास्ट होते? हॅलो हॅलो, झोपले का काय सगळे? हो सर. समजतंय ना का गडबड होते? नाही सर. समजतंय ना? नाही समजलं की सांगायचं, बिंदास बोलायचं रे, भ्यायचं नाही, बिंदास बोलायचं, काय अडचण नाही. एखाद्या वेळेस फास्ट होतं, एखाद्या वेळेस लय स्लो होतं, तर सांगायचं सर हे समजला नाही पॉईंट, हा सांगा. ओके, तर आपण आता पुढचं घेऊया. ह्या डेफिनेशन आहेत, वॉटर यूज एफिशियन्सी म्हणजे काय, सिंपल डेफिनेशन आहेत, आणि नंतर एक आहे चॅप्टर ते घेऊन आपण संपूया लेक्चर. तर बघा, वॉटर यूज इफिशियन्सी, आता तुम्ही ऐकलं असेल वॉटर यूज इफिशियन्सी, वॉटरची इफिशियन्सी वगैरे, हे दुकानात गेला असेल वगैरे, ऍग्रिकल्चर वगैरे काय आणाय वगैरे हे, किंवा तिथं विषय निघतो, किंवा ऐकलं असेल वॉटर यूज इफिशियन्सी वाढली पाहिजे, ड्रिपच्या संदर्भात असेल किंवा स्प्रिंकलरच्या संदर्भात, हा तुम्ही जास्त वेळा ऐकला असेल शब्द. तर काय आहे वॉटर यूज इफिशियन्सी म्हणजे काय आहे नक्की? तर बघा, वॉटर यूज इफिशियन्सी कॅन बी डिफाइन्ड ॲज इट इज द रेशो ऑफ वॉटर युज्ड इन अ प्लांट मेटाबॉलिझम. ओके, ज्या प्लांटचे मेटाबॉलिझम आहेत, प्लांटच्या ज्या इनर प्रोसेस आहेत त्या करण्यासाठी प्लांटने जो वॉटर यूज केलेला आहे त्याचा रेशो कशाशी, वॉटर लॉस्ड बाय द प्लांट थ्रू द ट्रान्सपिरेशन. ओके, वॉटर लॉस्ड बाय द प्लांट थ्रू ट्रान्सपिरेशन याच्याशी जर रेशो घेतला, हा जर रेशो घेतला म्हणजे वर काय घेतला आपण, वॉटर युज्ड बाय प्लांट फॉर मेटाबॉलिझम डिवायडेड बाय वॉटर लॉस्ड बाय द प्लांट थ्रू द ट्रान्सपिरेशन, तर त्याला म्हटलं जातं वॉटर यूज इफिशियन्सी. ओके, त्याला म्हटलं जातं वॉटर यूज इफिशियन्सी. तर बघा, आपण बघितलंय की 97% ऑफ वॉटर इज लॉस्ड फ्रॉम द प्लांट. 97% वॉटर अपटेक केलेलं हे लॉस्ट होत असते प्लांट थ्रू. त्यानंतर त्यातलं 2% वॉटर इज युज्ड फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी प्लांटच्या फक्त 2% वॉटर यूज केलं जातं. त्यानंतर फक्त 1% वॉटर हे कशासाठी यूज केलं जातं तर बायोमास प्रोडक्शन. ओके, प्लांटचे जे आहेत, स्टेम असेल, लिव्ज असतील, फ्लावर्स असेल, फ्रुट्स असेल, हे तयार व्हायला फक्त 1% वॉटर हा यूज केला जातो. नाहीतर 97% पाणी हे लॉस होतं. कशा थ्रू, ट्रान्सपिरेशन प्रोसेस थ्रू लॉस होतं. ओके, आता ते बघला त्याच फॉर्म्युला दिलाय, वॉटर यूज एफिशियन्सी इज इक्वल टू वॉटर युज्ड फॉर मेटाबॉलिक प्रोसेसेस डिवायडेड बाय ट्रान्सपिरेशन. सोपं आहे, काय अडचण.
हा रेशो आहे फक्त कशाचा, वॉटर युज्ड फॉर मेटाबॉलिक प्रोसेसेस डिवायडेड बाय ट्रान्सपिरेशन. ओके. त्यानंतर बघा फोटोसिंथेटिक वॉटर यूज इफिशियन्सी, सेम तसंच आहे, फक्त इथं काय शब्द वापरलाय नाही, फोटोसिंथेटिक वॉटर यूज इफिशियन्सी. ह्याचा काय असणार आहे, हा रेशो असणार आहे कशाचा, म्हणजे वॉटर युज्ड फॉर फोटोसिंथेसिस. ओके. वॉटर युज्ड फॉर फोटोसिंथेसिस डिवायडेड बाय रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. त्यालाच आपण काय म्हणतो, तर रेट ऑफ कार्बन असिमिलेशन. कार्बन असिमिलेशन प्रोसेस म्हणजेच काय आहे, तर ही फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे. इट इज द रेशो ऑफ रेट ऑफ कार्बन असिमिलेशन म्हणजेच फोटोसिंथेसिस टू द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. ह्या रेशोलाच काय म्हटलं जातं, फोटोसिंथेटिक वॉटर यूज इफिशियन्सी. फोटोसिंथेटिक प्रोसेस करण्यासाठी किती वॉटर यूज झालं डिवायडेड बाय ट्रान्सपिरेशनचा रेट काय होता, याच्यानुसार आपण फोटोसिंथेटिक वॉटर यूज इफिशियन्सी काढू शकतो. ओके. तर त्यानंतर वॉटर यूज इफिशियन्सी ऑफ प्रोडक्टिव्हिटीची काय आहे, वॉटर use efficiency of productivity is defined as it is the ratio of biomass or yield produced to the rate of transpiration. Okay, simple आहे. प्रोडक्टिव्हिटी काय आहे, प्रोडक्टिव्हिटी डिवायडेड बाय रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. आता प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर बायोमास प्रोडक्शन किंवा इल्ड. बायोमास म्हणजे काय, इल्ड प्रोडक्शन किती आहे, रेट ऑफ बायोमास प्रोडक्शन डिवायडेड बाय रेट ऑफ ट्रान्सपिरेशन म्हणजेच काय, वॉटर यूज एफिशियन्सी ऑफ प्रोडक्टिव्हिटी. ह्या डेफिनेशन महत्वाच्या आहेत, डेफिनेशन पण असू द्या माहिती. ओके. आता फॅक्टर्स अफेक्टिंग वॉटर यूज एफिशियन्सी. ओके. सॉइल टेक्स्चर. ओके. आता बघा फॅक्टर्स आहेत कशाशी अफेक्टिंग, जे वॉटर यूज एफिशियन्सी ही अफेक्ट करतात. आता बघा सॉइल टेक्स्चर आपण बघितले. आता बघा सॉइल टेक्स्चर जर बघा तुमच्या जमिनीमध्ये खडक वगैरे हे जास्त असतील तर पाणी त्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी असणार आहे, कमी असणार आहे ना. जर सँडी सॉइल असेल, ओके, सँडी सॉइलचा विचार करू आपण, सँडी सॉइल असेल तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशी आहे, कमी आहे ना. त्याच्यामुळे काय होणार, वॉटर एफिशियन्सी जे प्रोडक्ट प्लांटला अवेलेबल होणार आहे ते कमी प्रमाणात असणार आहे. ओके. त्यानंतर बघा सिपेज म्हणजे काय, बघा सिपेज म्हणजे काय, तर लॅटरल मुवमेंट. ओके. सिपेज लॅटरल मुवमेंट ऑफ वॉटर, त्याला काय म्हटलं जातं, सिपेज. आता तुम्ही बघा कॅनल मध्ये, तुम्ही कॅनल बघितला, कॅनल जर गेला असेल तर आसपासच्या विहिरी वगैरे असेल तर तुम्ही बघा काय होते, ही मुवमेंट खाली होती का पाण्याची, कॅनल मधून पाणी खाली जातं, म्हणजे काही प्रमाणात खाली जातं, पण मोस्टली काय होतं, पाणी लॅटरल मुवमेंट होते पाण्याची. आणि तुम्ही बघता ज्या कॅनलच्या साईडला वगैरे जर विहिरी असतील तर गच्च कायम भरलेले असतात, ते काय होतं, तर लॅटरल मुवमेंट वॉटरची होत असते, त्याला म्हटलं जातं सिपेज. आणि पर्क्युलेशन म्हणजे काय, डाऊनवर्ड मुवमेंट, म्हणजे खालच्या दिशेने जर होत असेल, वॉटर पर्क्युलेट होतं आपण म्हणतो बघा, पावसाचं पाणी पडतं आणि ते जमिनीतून मुरत जातं, म्हणजे काय, पर्क्युलेशन आपण म्हणतो, पर्क्युलेटेड वॉटर, अशा पद्धतीने. ओके. जर सिपेज जर जास्त असेल तरी सुद्धा वॉटर यूज इफिशियन्सी कमी असणार आहे. पर्क्युलेशन सुद्धा जास्त प्रमाणात खाली प्रमाणात होत असेल तरी सुद्धा वॉटर यूज इफिशियन्सी कमी प्रमाणात असणार. ट्रान्सपिरेशन आता बघा, ट्रान्सपिरेशन जर जास्त प्रमाणात असेल तर आपोआपच वॉटर यूज इफिशियन्सी कशी असणार आहे, कमी असणार आहे ना, कमी असणार. तर इव्हॅपोरेटिव्ह ट्रान्सपिरेशन सेम, इव्हॅपोरेटिव्ह ट्रान्सपिरेशनचा रेट सुद्धा जर जास्त असेल तर वॉटर यूज इफिशियन्सी ही प्लांटची ही कमी प्रमाणात असणार आहे. ओके. असे हे फॅक्टर्स अफेक्टिंग वॉटर यूज इफिशियन्सी आहे. ओके. तर हा आपला चॅप्टर इथं संपतोय, ट्रान्सपिरेशन. त्यात आपण बघितलं, डेफिनेशन बघितलं, मुवमेंट ऑफ वॉटर बघितली, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आपण बघितला. ओके. त्यानंतर वॉटर मुवमेंट बघितली कशी होते वगैरे, रूट बघितलं, रूट स्ट्रक्चर बघितलं, वॉटरची मुवमेंट कशी, कोणकोणत्या सेल्स थ्रू होते ते बघितलं. ओके. तर हा महत्वाचा टॉपिक आहे बरं का, तुम्हाला मिड टर्म असेल किंवा सेमिस्टर एंड ह्या टॉपिक वरती एकतरी क्वेश्चन असतोच फिक्स, त्यामुळे हा टॉपिक चांगला करून ठेवा. ओके. त्यानंतर आता बघा एक सिंपल टॉपिक आहे, हा जर आपण फास्ट घेऊया. ओके. न्यूट्रिएंट्सच फक्त आहे, त्याचा काय रोल वगैरे आहे ह्या तुम्हाला झालेला आहे, फक्त आपण फास्ट मध्ये घेऊयात, जास्त वेळ लागत नाही, फास्ट आपण घेऊन टाकू. फक्त रोल दिलेत तुमचे काय न्यूट्रिएंटचे वगैरे, इनडेफिशियन्सी न्यूट्रिएंटचं काय रोल आहे. ओके. बघा लेक्चर 6 स्टार्ट करूया, घेऊया ना लेक्चर. फ्रेंड्स घेऊया ना लेक्चर एक. हो सर. हा फास्ट मध्ये घेऊ, काय अडचण नाही, लवकर संपतो, एक 15-20 मिनिटात संपवतो. हा सर. ओके ओके चालेल. आता बघा मिनरल न्यूट्रिशन ऑफ प्लांट्स, क्लासिफिकेशन ऑफ मिनरल न्यूट्रिएंट एलिमेंट, क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी,
and general and specific role of mineral element and deficiency symptoms and mechanism of mineral uptake. ओके, सिंपल आहे, आपल्याला झालेलं आहे, फक्त आपण ते शिकूया काय काय रोल काय आहे, कसं कसं आहे ते बघू आपण. आता मिनरल न्यूट्रिशन म्हणजे काय आहे? द केमिकल फॉर्म इन विच एलिमेंट्स आर अप्लाइड टू प्लांट्स आर कॉल्ड एज न्यूट्रिएंट्स. ओके, द केमिकल फॉर्म इन विच एलिमेंट्स आर अप्लाइड टू प्लांट्स. ओके, कोणत्या केमिकल फॉर्म मध्ये तुम्ही एलिमेंट्स अप्लाइड करतात त्याला काय म्हणतो आपण? न्यूट्रिएंट्स. ओके, प्लांट्स न्यूट्रिएंट. ते कशासाठी? जर प्लांटची जे गरज आहे आपण म्हणतो, जे प्लांटची नीड आहे ते गरज भागवण्यासाठी त्या न्यूट्रिएंट्सची गरज असते, म्हणून आपण ते न्यूट्रिएंट्स अप्लाय करतो. ओके, तर बघा, मिनरल न्यूट्रिएंट्स आर एलिमेंट्स सच एज NPK दॅट प्लांट्स अक्वायर प्रायमरली इन द फॉर्म ऑफ इनऑर्गॅनिक आयन्स फ्रॉम द सॉइल. ओके, इनऑर्गॅनिक आयन्स असतात हे इनऑर्गॅनिक आयन्स कशात असतात? तर सॉइल, त्याच्या थ्रू हे अपटेक केलं जातं प्लांट्स. तर बघा, द स्टडी ऑफ प्लांट्स हाऊ ऑप्टेन अँड यूज ऑफ मिनरल न्यूट्रिएंट इज कॉल्ड एज मिनरल न्यूट्रिशन. म्हणजे काय आहे बघा, द स्टडी ऑफ प्लांट्स म्हणजे कशा थ्रू, की हाऊ ऑप्टेन्स म्हणजे ते कसे मिळवतात आणि त्या मिनरलचा यूज कशा पद्धतीने करतात, तर त्याला मानलं जातं मिनरल न्यूट्रिशन. म्हणजे काय? अपटेक ऑफ प्लांट्स, ऑप्टेन कसे करतात प्लांट आणि त्याचा यूज कसे करतात, त्या न्यूट्रिएंटचा अपटेक केलेला यूज कसा करतात, याला म्हटलं जातं मिनरल न्यूट्रिशन. ओके, त्यानंतर बघा, केमिकल अनालिसिस ऑफ प्लांट हॅज शोन दॅट प्लांट कंटेन्स 40 डिफरंट एलिमेंट्स. ओके, केमिकल अनालिसिस ऑफ प्लांट हॅज शोन दॅट प्लांट कंटेन्स 40 डिफरंट एलिमेंट्स. 40 वेगवेगळे एलिमेंट्स आहेत की जे प्लांटची गरज भागवण्यासाठी, जे काय लाईफ सायकल आहे ते कम्प्लीट करण्यासाठी महत्वाचे आहेत असं त्यांनी सांगितले. आउट ऑफ दिस 40 एलिमेंट्स सम आर इंडिस्पेन्स किंवा इसेन्शियल आहेत. ओके, सम आर इसेन्शियल फॉर द नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट. दॅट्स वाय द एलिमेंट्स आर कॉल्ड एज इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ क्रॉप्स ऑर प्लांट्स. ओके, जे असे एलिमेंट्स आहेत त्या 40 पैकी जे म्हणजे इसेन्शियल आहेत की ज्याच्याशिवाय प्लांट आपली नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पूर्ण करू शकत नाही, अशा प्लांट्सला काय म्हटलं जातं? इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ प्लांट्स. बघा, तर इसेन्शियल एलिमेंट्स आर क्लासिफाईड इनटू 2 कॅटेगरीज. ओके, 2 कॅटेगरीज मध्ये क्लासिफाय केलेलं आहे. कोणकोणत्या? तर मॅक्रो एलिमेंट्स किंवा मेजर एलिमेंट्स आपण म्हणतो त्याला, मॅक्रो और मेजर. तर ते कोणकोणते आहे? आणि दुसरं कुठलं आहे? मायक्रो किंवा मायनर एलिमेंट्स. ओके, आता मॅक्रो म्हणजे जास्त मोठे मॅक्रो एलिमेंट्स किंवा मेजर एलिमेंट्स कोणते कोणते आहेत? द इसेन्शियल एलिमेंट्स which are required by the plants is comparatively in large amount. ओके, मॅक्रो म्हणजे आपण काय म्हणले? मेजर एलिमेंट्स. हे मेजर एलिमेंट्स आहेत म्हणल्यावर काय, ते जास्त प्रमाणात प्लांट्सला लागतात. ओके, तर अशा एलिमेंट्सला काय म्हटलं जातं? मॅक्रो एलिमेंट्स म्हटलं जातं. ते कोणकोणते आहेत? तर CHO. ओके, CHO, त्यानंतर NPK, त्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. हे काय आहेत? मॅक्रो एलिमेंट्स आहेत. लक्षात आलं? त्यातलं बघा, एअर आणि वॉटर थ्रू आपल्याला कोणते कोणते ऑकर्स होतात, कोणकोणते मिळतात प्लांटला एअर आणि वॉटर थ्रू? तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ओके, हे एअर आणि वॉटर थ्रू. तर त्यातलं बघा, आता त्यात पण मॅक्रो एलिमेंट्स मध्ये पण 2 टाईप आहेत. पहिला आहे तो प्रायमरी न्यूट्रिएंट्स आणि दुसरा आहे तो सेकंडरी न्यूट्रिएंट्स. प्रायमरी न्यूट्रिएंट्स कोणते आहेत? की जे अतिशय म्हणजे जास्त प्रमाणात लागतात आणि त्यांच्या शिवाय प्लांट्स आपले नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पूर्ण करू शकत नाही. असे कोणते? तर NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. NPK हे झाले प्रायमरी एलिमेंट्स आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे काय? सेकंडरी एलिमेंट्स. म्हणजे ते थोड्याफार प्रायमरी एलिमेंट्सच्या संदर्भात जर विचार केला तर ते कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे आहेत, ते थोड्याफार प्रमाणात कमी असले तरी प्लांटची लाईफ सायकल ही कम्प्लीट होऊ शकते, म्हणून त्यांना सेकंडरी न्यूट्रिएंट म्हटलं जातं. तर NPK ला प्रायमरी न्यूट्रिएंट म्हटलं जातं. त्यानंतर बघा, मायक्रो एलिमेंट्स. These essential elements which requires in very small amount, okay, very small amounts by plants are called as micro elements. ते आपल्याला माहित आहेत, आयर्न, मॅंगनीज, झिंक, बोरॉन, निकेल, क्लोरीन, कॉपर, मॉलिब्डेनम हे जे एलिमेंट्स आहेत ते मायक्रो एलिमेंट्स आहेत. कारण ते कसे लागतात? व्हेरी स्मॉल अमाउंट म्हणजे थोड्याफार प्रमाणात ते प्लांट्सला लागतात, म्हणून त्यांना म्हटलं जातं मायक्रो एलिमेंट्स. मॅक्रो एलिमेंट्स जास्त प्रमाणात, मायक्रो एलिमेंट्स कमी प्रमाणात. ओके, त्यानंतर बघा, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट मिनरल न्यूट्रिएंट्स अकॉर्डिंग टू द बायोकेमिकल फंक्शन्स. ओके, त्यांच्या बायोकेमिकल फंक्शन्स नुसार त्यांचं क्लासिफिकेशन हे 4 ग्रुप्स मध्ये केलेलं आहे. ओके, हे क्लासिफिकेशन महत्वाचं बरं का, क्लासिफिकेशन लक्षात असू द्या. तर आपण बघूया एक 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 एक.
तर ग्रुप 1, ओके, पहिला ग्रुप आहे बघा, ग्रुप 1, न्यूट्रिएंट्स दॅट आर पार्ट ऑफ कार्बन कंपाऊंड. ओके, न्यूट्रिएंट्स दॅट आर पार्ट ऑफ कार्बन कंपाऊंड म्हणजे कार्बन कंपाऊंडचा पार्ट असलेले न्यूट्रिएंट्स आहे, त्याच्या बेसिसवरती आपण ग्रुप 1 केलाय. तर त्यात कोणकोणते आहेत? तर नायट्रोजन आणि सल्फर हे दोनच आहेत न्यूट्रिएंट्स. कोणते कोणते? नायट्रोजन आणि सल्फर हे काय आहेत? दे आर द पार्ट ऑफ कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंडचे महत्वाचे पार्ट्स आहेत नायट्रोजन आणि सल्फर. आता बघा नायट्रोजनचं काय आहे? इट इज द कॉन्स्टिट्यूट ऑफ अमिनो ऍसिड. आपल्याला माहित आहे नायट्रोजन अमिनो ऍसिड असेल, अमाइड्स असतील, प्रोटीन्स असतील, न्यूक्लिक ऍसिड असेल किंवा न्यूक्लियोटाइड्स असेल, ह्याचा महत्वाचा गाभा काय आहे? तर नायट्रोजन आहे. हे नायट्रोजन पासून तयार झालेले आहेत ना, अमिनो ऍसिड असतील, अमाइड असतील, प्रोटीन्स असतील तुमचे, न्यूक्लिक ऍसिड्स असतील किंवा न्यूक्लियोटाइड्स असतील. ओके, त्यानंतर सल्फर काय आहे? इट इज अ कंपोनंट ऑफ सिस्टीन, कस्टम, मिथिओनिन अँड थायमिन. ओके, हे जे अमिनो ऍसिड्स आहेत, ओके, सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड्स कोणते कोणते आहेत? तर सिस्टीन आणि मिथिओनिन. ओके, तुम्हाला हे एमसीआर जर करणार असाल ना तर विचारतात की सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड्स कोणते कोणते आहेत, म्हणजे त्याचं एक्झाम्पल विचारतात आणि 4 पर्याय देतात, त्यातलं तुम्ही योग्य पर्याय निवडायचा असतो. तर त्यात तुम्हाला एक तर असेल मिथिओनिन असेल किंवा सिस्टीन असेल, हे 2 पर्याय दिले जातात. ओके, हे 2 आहेत ते सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड आहेत. कोणते कोणते? सिस्टीन आणि मिथिओनिन. हे महत्वाचं आहे. त्यानंतर बघा ग्रुप 2 मध्ये काय येतात? न्यूट्रिएंट्स आर इम्पॉर्टंट इन एनर्जी स्टोरेज. ओके, एनर्जी स्टोरेज साठी जे न्यूट्रिएंट इम्पॉर्टन्स आहेत असे न्यूट्रिएंट्स हे ग्रुप 2 मध्ये कॅटेगराइज केले जातात. ओके, किंवा ठेवलेत. ते कोणते कोणते? तर पहिला आहे फॉस्फरस. ओके, माहिती आहे आपल्याला एनर्जी आहे, एनर्जी आहे हा न्यूट्रिएंट. कंपोनंट ऑफ शुगर फॉस्फेट न्यूक्लिक ऍसिड म्हणजे ओके, आरएनए आणि डीएनएचा एक महत्वाचा आपण बघितलंय काय नायट्रोजन बेस, फॉस्फरिक ऍसिड यांच्यापासून हे बनलेले आहेत ना, डीएनए असेल किंवा तुमचे आरएनए असतील. ओके, याच्यापासून बनलेले आहेत. म्हणून फॉस्फरस हा अतिशय महत्वाचा एनर्जी घेऊन म्हणजे न्यूट्रिएंट आहे. त्यानंतर न्यूक्लियोटाइड असेल किंवा फॉस्फोलिपिड्स असतील, हे कशापासून बनलेत? तर फॉस्फरस पासून बनलेत. एनर्जी स्टोरेज न्यूट्रिएंट आहे फॉस्फरस. ओके, त्यानंतर बोरॉन बघा, बोरॉन कॉम्प्लेक्सेस विथ मॅनन, ओके, मॅनिटॉल किंवा पॉलियुरॉनिक ऍसिड. ओके, पॉलिमॅन्युरिक ऍसिड. ओके, हा ऍसिड असेल किंवा मॅनिटॉल वगैरे असतील. हे मॅनिटॉल वगैरे आपल्याला माहिती आहे आगार आगार किंवा ह्याच्यासाठी यूज केले जातात, म्हणजे ग्रोथ करण्यासाठी. हे महत्वाचे केमिकल आहेत की जे म्हणजे एखाद्या बॅक्टेरिया किंवा असेल किंवा एखादा आपल्याला म्हणजे फंगस वगैरे ग्रो करायचे असेल तर त्यासाठी न्यूट्रिएंट म्हणून आपण हे मॅनिटॉल असेल किंवा मॅनन असेल किंवा पॉलिमॅन्युरिक ऍसिड असेल हे यूज करतो. म्हणजे एनर्जीज, एक प्रकारे एनर्जीज प्रोव्हाइड करतो ना आपण त्यांना. न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतो म्हणजे एनर्जीज. मग त्यासाठी ग्रुप 2 मध्ये फॉस्फरस आणि बोरॉन. तर ग्रुप 3 मध्ये कोणते आहेत? तर न्यूट्रिएंट्स दॅट रिमेन्स इन आयनिक फॉर्म. जे न्यूट्रिएंट्स आयनिक फॉर्म मध्ये राहतात ते न्यूट्रिएंट्स हे ग्रुप 3 मध्ये येतात. ते कोणते कोणते आहेत? पोटॅशियम आपल्याला माहिती आहे K+ आयन मध्ये, आयनिक फॉर्म मध्ये असतोय तो पोटॅशियम. रिक्वायर्ड ॲज कोफॅक्टर फॉर मोर दॅन 40 एन्झाइम्स. अतिशय महत्वाचा आहे बघा कोफॅक्टर हा पोटॅशियम. इट रिक्वायर्स ॲज अ कोफॅक्टर फॉर मोर दॅन 40 एन्झाइम्स. ऑल्सो जे ट्रान्सपिरेशन प्रोसेस आहे आपण म्हणतो स्टोमॅटल ओपनिंग अँड क्लोजिंग साठी पोटॅशियम हा महत्वाचा घटक आहे. ओके, महत्वाचा आहे बरं का हे तुम्हाला, म्हणजे एमसीआर ला एमसीक्यू मध्ये विचारतात कोणता घटक स्टोमॅटल ओपनिंग आणि क्लोजिंग साठी न्यूट्रिएंट घटक महत्वाचा आहे, तर कुठला आहे? तर पोटॅशियम. ओके, त्यानंतर बघा कॅल्शियम. कॅल्शियम Ca++ आयनिक फॉर्म मध्ये कॉन्स्टिट्यूंट ऑफ मिडल लॅमेला ऑफ सेल वॉल आपण बघितले. ओके, प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल मध्ये काय असते? मिडल लॅमेला असतो. मिडल लॅमेला कशापासून बनलेला असतोय? कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पेक्टेट पासून बनलेला असतोय. म्हणून त्या मिडल लॅमेलाचा एक महत्वाचा कंपोनंट काय आहे? तर कॅल्शियम. आपण बघितले सेलच्या मध्ये, सेलच्या चॅप्टर मध्ये आपण हे बघितले. त्यानंतर बघा मॅग्नेशियम. मॅग्नेशियम रिक्वायर्ड बाय मेनी एन्झाइम्स इन्व्हॉल्व्ड इन अ फॉस्फेट ट्रान्सफर कॉन्स्टिट्यूएंट ऑफ अ क्लोरोफिल मॉलिक्यूल. ओके, हे एक महत्वाचं बरं का एमसीआरच्या दृष्टीने, हा एक महत्वाचा की क्लोरोफिल मध्ये, ओके, क्लोरोफिल मध्ये कोणता घटक महत्वाचा आहे? तर मॅग्नेशियम. जर मॅग्नेशियमची डिफिशियन्सी असेल तर फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे हे म्हणजे व्यवस्थित होत नाही. त्यामुळे काय होतं? इफेक्ट होतो. जे येल्ड वगैरे आहेत किंवा लीफची साईज असेल, लीफचा कलर असेल वगैरे,
त्याच्यावरती याचा डायरेक्ट इफेक्ट होतो. म्हणून मॅग्नेशियम हा फोटोसिंथेसिससाठी अतिशय महत्वाचा घटक आहे. त्यानंतर क्लोरीन रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेटिक रिएक्शन. ओके, इन O2 इव्होल्युशन. जर O2 इव्होल्युशन करायचं असेल अशा वेळी फोटोसिंथेटिक रिएक्शन मध्ये क्लोरीन सुद्धा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर मँगनीज रिक्वायर्ड फॉर ऍक्टिव्हिटी ऑफ सम डिहायड्रोजिनेस एन्झाइम्स, कार्बोझायलेज, कायनेसेस, पेरॉक्सिडेसेस आणि ऑक्सिडेसेस. म्हणजे मॅंगनीज कशासाठी जर इम्पॉर्टंट आहे तर जे वेगवेगळे एन्झाइम्स आहेत, म्हणजे मेटाबॉलिक प्रोसेस प्लांट मधल्या ज्या ऑकर्स होण्यासाठी जे वेगवेगळे एन्झाइम्स लागतात, तर त्या एन्झाइम्स म्हणजे व्यवस्थितरित्या रेग्युलेट होण्यासाठी मॅंगनीज हा अतिशय महत्वाचा घटक आहे. हा ग्रुप 3 मध्ये. ओके, मॅंगनीज Mn+. त्यानंतर बघा ग्रुप 4 मध्ये आहेत तर न्यूट्रिएंट्स दॅट आर इन्व्हॉल्व्ड इन रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, तर अशी रिएक्शन ज्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ओके, अशी रिएक्शन ज्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली ऑकर्स होत असेल. ओके, सायमल्टेनियसली ऑकर्स होत असेल तर अशा रिएक्शनला काय म्हणलं जातं, रेडॉक्स रिएक्शन. आता आपल्याला माहित आहे ऑक्सिडेशन म्हणजे काय, अपटेक ऑफ ऑक्सिजन आणि अपटेक ऑफ ऑक्सिजन आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ओके, ऑक्सिडेशन. रिडक्शन म्हणजे काय, अपटेक ऑफ हायड्रोजन आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ह्या ऑक्सिडेशन रिडक्शन जर प्रोसेस जर एकत्रित सायमल्टेनियसली जर घडत असेल तर त्याला म्हटलं जातं रेडॉक्स रिएक्शन. तर रेडॉक्स रिएक्शन मध्ये कोणकोणते, म्हणजे कुठल्या ठिकाणी ऑकर होते, तर म्हणजे फेरस. आता बघा, इट इज अ कॉन्स्टिट्यूंट ऑफ सायटोक्रोम अँड नॉन हेमी आयर्न प्रोटीन्स. ओके, ज्या म्हणजे सायकल्स आहेत वेगवेगळ्या, तुम्हाला पुढे येतील, ऐकलं असेल तुम्ही, TCA सायकल वगैरे असेल, क्रेप सायकल असेल वगैरे, अशा ज्या सायकल्स आहेत, कार्बन सायकल वगैरे, अशा ठिकाणी हा महत्वाचा कॉन्स्टिट्यूंट आहे सायटोक्रोमचा, फेरस. तर अशा ठिकाणी याची गरज आहे. त्यानंतर झिंक, इट इज कॉन्स्टिट्यूंट ऑफ अल्कोहोल डिहायड्रोलायसिस, ग्लुटामिक डिहायड्रोजिनेसिस. ओके, झिंक. त्यानंतर कॉपर बघूया. कॉपर कशासाठी, इट इज कॉम्पोनंट ऑफ, कशाच कॉम्पोनंट आहे, ऍस्कॉर्बिक ऍसिड असेल तुमचा, किंवा ऑक्सिडेसेस किंवा युरिकेस, हे जे एन्झाइम्स आहेत याचा कॉन्स्टिट्यूंट आहे कॉपर. निकेल कशासाठी, युरेज एन्झाइम्स असेल किंवा नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे त्याच्यासाठी निकेल हा महत्वाचा घटक आहे. ओके, हा एक महत्वाचा एमसीआरच्या दृष्टीने महत्वाचा MCQ की नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा न्यूट्रिएंट किंवा महत्वाचा घटक कोणता आहे. ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन जर फिक्स करायचं असेल तर त्यासाठी महत्वाचा घटक कोणता आहे, तर निकेल. हा लक्षात असू द्या, नोट डाऊन करून ठेवा, महत्वाचं सांगतोय ते MCRच्या दृष्टीनं. त्यानंतर बघा मॉलिब्डेनम, इट इज अ कॉन्स्टिट्यूंट ऑफ नायट्रोजिनेस नायट्रेट रेडक्टेज एन्झाइम. हा एक महत्वाचा MCQ की मॉलिब्डेनम कशाचं कॉन्स्टिट्यूट आहे, तर नायट्रोजिनेस प्रोसेस आहेत किंवा नायट्रेट रेडक्टेज प्रोसेस आहे, यासाठी मॉलिब्डेनम हा महत्वाचा घटक आहे. कळतंय ना मित्रांनो, का फास्ट होते जास्त? हॅलो हॅलो, समजतंय ना रे? सुयोग, योगेश, हो सर. प्रणय, हो सर. समजतंय ना? का फास्ट होते जास्त? नाही सर. ओके ओके ओके, असंच घेऊ ना का लय स्लो घेऊ अजून? सर जरा स्लो करा. ओके ओके, ह्याच पद्धतीने घेतो. चालते, घेतो आता फास्ट जरा. आपण बघा आता, बघा रोल आणि डिफिशियन्सी सिम्पटम आपण बघूया. आता माहित आहे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आर एलिमेंट्स दॅट विच कॅन सप्लाइड बाय एअर, वॉटर अँड ऑर सॉइल. म्हणजे एअर आणि वॉटर थ्रू मेनली हे अवेलेबल होतात प्लांट्सला. तर बाकीचे बघूया आपण. आता नायट्रोजनचं काय आहे महत्वाचं, नायट्रोजन इज इसेन्शियल कंपोनंट ऑफ प्रोटीन, प्रोटोप्लाझम, एन्झाइम आणि क्लोरोफिल. क्लोरोफिलचा हे महत्वाचा घटक आहे नायट्रोजन. इट इज ऑल्सो कॉन्स्टिट्यूंट ऑफ प्युरिन, पायरिफिरिन्स आणि कोएन्झाइम्स. कोएन्झाइम्स पण महत्वाचा घटक आहे. त्यानंतर याच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं, तर येलोइंग ऑफ लीव्हज ड्यू टू लॉस ऑफ क्लोरोफिल. जर नायट्रोजन नसेल तर आपण बघितलंय क्लोरोफिलचा लॉस होतो, आणि क्लोरोफिलचा लॉस झाला तर काय होतात, जी हिरवी पानं असतात ती पिवळी पडायला लागतात. त्याच्यामुळे येलोइंग ऑफ लीव्हज ड्यू टू लॉस ऑफ क्लोरोफिल हा डिफिशियन्सी सिम्पटम आहे नायट्रोजनचा, नायट्रोजन डिफिशियन्सीचा. त्यानंतर फॉस्फरस हे कशासाठी इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूट आपण बघितलंय. फॉस्फोलिपिड असेल, तुमचं न्यूक्लिक ऍसिड असेल, न्यूक्लिक ऍसिड कुठले DNA, RNA असेल. त्यानंतर न्यूक्लिओ प्रोटीन्स असतील किंवा कोएन्झाइम्स लाईक NAD, न्यूक्लियोनामाइड डायफॉस्फेट किंवा NADP असेल,
त्यानंतर एटीपी असेल, अशासाठी फॉस्फरस महत्वाचं आहे. त्यानंतर त्याच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं, तर प्लांट्स आर स्टंटेड, म्हणजे स्टंटेड ग्रोथ होते प्लांटची, बट ऑफ्टन आर डार्क ग्रीन इन कलर. कलर हा डार्क ग्रीनच राहतो, पण प्लांटची ग्रोथ कशी होते, स्टंटेड होते, म्हणजे खुजर राहतं प्लांट. त्यानंतर द पिटिओल्स ऑफ लिव्स अँड फ्रुट्स डेव्हलप्स नॅक्रॉटिक एरियाज. ओके, नॅक्रॉटिक म्हणजे काय, असं म्हणजे असं नॅक्रॉटिक रिजन म्हणजे काय, असं जळल्यासारखा पोर्शन, म्हणजे असं काळपट झाल्यासारखं पोर्शन तयार होतो. कुठं, पिटिओल्स म्हणजे पानाच्या जो स्टेमला जिथं जॉईंट पोर्शन आहे, अशा ठिकाणी काय होतं, ते नॅक्रॉटिक एरियाज डेव्हलप होतात किंवा फ्रुट्स वरती डिफिशियन्सीमुळे फॉस्फरसच्या. त्यानंतर पोटॅशियम, पोटॅशियम कशात असते, तर सोल्युबल इनऑर्गॅनिक साल्ट ऑर साल्ट ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड इन द सेल्स अँड आर हायली मोबाईल इन प्लांट्स. पोटॅशियम हा हायली मोबाईल असतो, म्हणजे जास्त प्रमाणात मोबाईल एलिमेंट्स इन प्लांट्स मधला आहे पोटॅशियम. त्याच्या डेफिशियन्सीमुळे काय होतं, तर विकनिंग ऑफ लिव्स, क्लोरोसिस, रोलिंग ऑफ लिव्स, स्टंटेड ग्रोथ आणि शॉर्टनिंग ऑफ इंटरनोड्स. शॉर्टनिंग ऑफ इंटरनोड्स असेल किंवा विकनिंग ऑफ लिव्स असेल, क्लोरोसिस असेल, रोलिंग ऑफ लिव्स म्हणजे रोल होतात बघा प्लांट्स, तुम्ही असं पानं रोल झालेली दिसतात, किंवा स्टंटेड ग्रोथ होती. आणि महत्वाचं काय, शॉर्टनिंग ऑफ इंटरनोड्स. म्हणून उसालाही बघा जास्त करून सल्फेट ऑफ पोटॅशियम, ओपी वगैरे जास्त प्रमाणात जरा सोडलं जातं किंवा टाकलं जातं. कांड्याची वाढ व्हायला, इंटरनोडची वाढ होण्यासाठी पोटॅशियम टाकलं जातं. त्यानंतर बघा कॅल्शियम. कॅल्शियम इज अ कॉन्स्टिट्युएंट ऑफ मिडल लॅमेला. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पेक्टेट आपण बघितलंय मिडल लॅमेलाचे कॉन्स्टिट्युएंट आहेत. इट ऑकर्स इन कॅल्शियम पेक्टेट हेल्प्स टू सिमेंट द सेल वॉल ऑफ द सेल. ओके, एका जागी पकडून ठेवण्यासाठी प्रायमरी सेल वॉल आणि सेकंडरी सेल वॉल हे मदत करतं कॅल्शियम. तर डिफिशियन्सी सिम्पटम काय आहे, तर लीड्स टू डेथ ऑफ मेरिस्टेमॅटिक रिजन. आता मेरिस्टेमॅटिक टिश्यू एक महत्वाचा पोर्शन आहे बघा प्लांट मधला. कुठं असतो, तर टीप मध्ये प्रेझेंट असतो, म्हणजे झाडाचं वरचं टीप असतं जिथं वाढ होत असते त्या टीपला प्रेझेंट असतं, किंवा रूटच्या टीपला सुद्धा हे प्रेझेंट असतात मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ह्याचं काय काम आहे, तर इथे ह्या सेल्सचं मेरिस्टेमॅटिक सेल्स असतात, त्यांचं काम आहे तर पॉवर ऑफ दे हॅव अ ग्रेट पॉवर ऑफ डिव्हिजन, म्हणजे सेल डिवाइड करायची त्यांच्या जास्त प्रमाणात म्हणजे शक्ती असत्या. जास्त प्रमाणात सेल डिव्हिजन हे मेरिस्टेमॅटिक रिजन मध्ये चालू असतं. त्याच्यामुळे तुम्हाला माहित आहे की जे व्हायरस फ्री प्लांट्स असतील वगैरे, जे आपण बायोटेक्नॉलॉजी थ्रू तयार करतो, ओके, म्हणजे टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजी थ्रू तयार करतो, इन कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये तयार करतो, त्यामध्ये महत्वाचं आहे म्हणजे जे व्हायरस फ्री प्लांट तयार करण्यासाठी मेरिस्टेमॅटिक रिजन हा महत्वाचा असतो. त्याच्यामुळे व्हायरस एंटर करत नाही, कारण तिथं फास्ट मल्टिप्लिकेशन सेल्सचं चालू असते, त्याच्यामुळे व्हायरस एंटर करू शकत नाही. अशा वेळी व्हायरस फ्री प्लांट टेक्नॉलॉजी म्हणजे बायोटेक्नॉलॉजी एक टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये हा यूज केलं जातं कन्सेप्ट. तर क्लोरोसिस ऑकर्स अलॉंग द मार्जिन ऑफ यंग लिव्स बिकम्स नॅक्रॉटिक, म्हणजे नॅक्रॉटिक सिम्पटम्स तयार होतात असे. त्यानंतर बघा मॅग्नेशियम. मॅग्नेशियम आपल्याला माहित आहे फोटोसिंथेसिससाठी, मी सांगितलं फोटोसिंथेसिस आणि कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमसाठी महत्वाचा आहे. त्यानंतर क्लोरोफिलचा महत्वाचा आहे, कॉन्स्टिट्युएंट ऑफ क्लोरोफिल मॉलिक्युल महत्वाचं बघा एमसीआरच्या दृष्टीनं. प्रेझेंट इन द इंटरव्हेनल क्लोरोसिस ऑफ द ओल्ड लिव्ज. ओके, जे जुने झालेले लिव्ज आहेत त्यातले जे वेन्स असतात त्या वेन्सचं क्लोरोसिस होतं. क्लोरोसिस म्हणजे काय, म्हणजे ग्रीन कलर आहे तो म्हणजे हे होतं लॉस होतो आणि येलो कलर डेव्हलप होतो, त्याला क्लोरोसिस आपण म्हणतो. त्यानंतर डिफिशियन्सी सिम्पटम काय मॅग्नेशियमचा, तर इंटरव्हेनल क्लोरोसिस. बघा जर वेन्स असतील, इंटरव्हेनल क्लोरोसिस म्हणजे वेन्सच्या मधील किंवा वेन्स जर पिवळ्या पिवळ्या पडायला लागले असतील ओल्ड लिव्स मधल्या, आणि नंतर मग हळूहळू ते यंग लिव्स मध्ये डेव्हलप होतात सिम्पटम. इंटरव्हेनल क्लोरोसिस हा महत्वाचा सिम्पटम आहे, डिफिशियन्सी सिम्पटम मॅग्नेशियमचा. त्यानंतर सल्फरचं काय आहे, फॉर्मेशन ऑफ अमिनो ऍसिड सच ॲज सिस्टीन अँड मिथिओनिन. त्यानंतर इट इज इसेन्शियल फॉर सिंथेसिस ऑफ सल्फर बेअरिंग विटॅमिन्स लाईक बायोटीन, थायमिन अँड कोएन्झाइम्स. ओके, बायोटीन आणि थायमिन मध्ये काय सल्फर आहे, विटॅमिन्स लाईक बायोटीन, थायमिन आणि कोएन्झाइम्स. ओके, त्यानंतर बघा डिफिशियन्सी सिम्पटम्स बघा काय आहेत, तर क्लोरोसिस ऑफ यंग लिव्स, क्लोरोसिस होतं. त्यानंतर क्लोरोसिस ऑफ द ऑल द लिव्स, त्यानंतर हळूहळू झाडाच्या सगळ्या पानांमध्ये क्लोरोसिस डेव्हलप व्हायला लागतं. आणि महत्वाचं बघा एमसीआरच्या दृष्टीने महत्वाचा पॉईंट की सल्फर इज इमोबाईल इन द प्लांट्स. ओके, विच ऑफ द फॉलोइंग न्यूट्रिएंट्स इज इमोबाईल इन प्लांट्स, तुम्हाला विचारतील एमसीआरला, तर ते कुठला आहे, तर सल्फर. इट इज इमोबाईल इन द प्लांट. प्लांट मध्ये इमोबाईल आहे, पण सॉइल मध्ये कसा आहे तर मोबाईल आहे, तो प्लांट मध्ये इमोबाईल आहे.
त्यानंतर आयर्न पण महत्वाचा आहे, क्लोरोफिलचा कॉन्स्टिट्यूएंट, बट इट इज इम्पॉर्टंट फॉर इट्स सिंथेसिस. त्यानंतर काय, मेटॅलोफ्लेओप्रोटीन्स आणि आयर्न पोरफायरिंग प्रोटीन्स याच्यासाठी हा महत्वाचा घटक आहे आयर्न. तर डिफिशियन्सीमुळे आपल्याला माहित आहे क्लोरोसिस. आता तुम्ही बघितलं असेल, म्हणजे तुमच्या घरी वगैरे ऊस वगैरे असेल तर ज्यांना माहित आहे बघा, की पॅचेस मध्ये ऊस पिवळा पिवळा पडलेला दिसतो, म्हणजे सरसकट नाही, असा पॅचेस मध्ये कुठं कुठं तरी तुम्हाला आहे का नाही ऊस पिवळा पडलेला दिसतो. तर ती कशाची डिफिशियन्सी आहे, तर आयर्नची डिफिशियन्सी आहे. पॅचेस मध्ये ऊस पिवळा पडतो, क्लोरोसिस होतो, ग्रीन कलर लॉस होतो आणि पिवळा कलर डेव्हलप होतो आयर्नचा. त्याच्यामुळं एक्झिबिट द इंटरव्हेनल क्लोरोसिस ऑफ द लीव्स. त्यानंतर मॅंगनीज काय, मॅंगनीज इज द ऍक्टिव्हेटर ऑफ एन्झाइम. मॅंगनीज माहित आहे ऍक्टिव्हेटर ऑफ कोएन्झाइमचा महत्वाचा आहे ऍक्टिव्हेटर, इन्व्हॉल्ड इन रेस्पिरेशन अँड नायट्रोजन मेटाबॉलिझम. त्याचा डिफिशियन्सी सिम्पटम काय आहे, क्लोरोटिक अँड नेक्रोटिक सिम्पटम, इंटरव्हेनल एरियाज आणि यंगर लिव्स, तेच आहे बघा. त्यानंतर कॉपर बघा, कॉपर कसा असतोय, व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये लागतो आणि जर जास्त झालं तर टॉक्झिक मध्ये होतो, प्लांटला टॉक्झिसिटी डेव्हलप होते. तर इट इज अ कॉन्स्टिट्यूएंट ऑफ प्लास्टोसायनिन, पॉलिफेनॉल आणि ऑक्सिडीज. त्यानंतर बघा डिफिशियन्सी सिम्पटम काय आहे ह्याचा, तर कॉजेस मॅक्रोसिस ऑफ द टिप, म्हणजे नेक्रोसिस अँड मार्जिन ऑफ यंग लिव्स. ओके, टिपचं काय होतं, टिपला बघा नेक्रोसिस होतं, म्हणजे टिश्यू डेथ होते. नेक्रोसिस म्हणजे काय, थोडक्यात तिथली टिश्यू हे डेड होते. त्यानंतर मार्जिन ऑफ यंग लिव्सच्या मार्जिन जे असतात साईड, त्या काय होतात, डेड व्हायला लागतात, नेक्रोसिस व्हायला लागतात त्यात. त्यानंतर बघा झिंक महत्वाचा आहे. ट्रेस इज इसेन्शियल फॉर द नॉर्मल मेटाबॉलिझम ऑफ प्लांट. इट इज इन्व्हॉल्ड इन द सिंथेसिस ऑफ ऑक्सिन हार्मोन. ऑक्सिन हार्मोन बघा हा एक सुद्धा विचारलेला आहे एकदा MCR ला, की ऑक्सिन हार्मोन हा सिंथेसिस होण्यासाठी कोणता महत्वाचा न्यूट्रिएंट आहे, तर तो कोणता आहे, झिंक. लक्षात ठेवा, ऑक्सिन सिंथेसिस होण्यासाठी महत्वाचा एलिमेंट कोणता आहे, तर तो झिंक आहे बघा. डिफिशियन्सी सिम्पटम काय होतं त्याच्यामुळं, ओल्ड लिव्ह स्टार्ट्स ऍट द टीप अँड मार्जिन. ओके, लिव्ह स्टार्ट्स म्हणजे क्लोरोसिस होतं ओल्ड लिव्ह मध्ये, काय होतं, फ्रॉम टीप आणि मार्जिनला ओल्ड लिव्ह मध्ये क्लोरोसिस होतं. त्यानंतर बोरॉन सुद्धा हा एक अतिशय बरं का, बोरॉन सुद्धा एक विचारला जास्त वेळेला, MCR असेल तुमच्या किंवा मिड टर्म किंवा सेमिस्टर एंडला विचारतील MCQ, की बोरॉन इज इसेन्शियल फॉर ट्रान्सलोकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स इन प्लांट्स. ओके, महत्वाचा आहे बोरॉनचा, महत्वाचा रोल काय आहे, ट्रान्सलोकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स इन प्लांट, ट्रान्सलोकेशन ऑफ शुगर किंवा ट्रान्सलोकेशन ऑफ कार्बोहायड्रेट इन प्लांट. ओके, आणि महत्वाचं पोलन ग्रेन जर्मिनेशन असेल. ओके, पोलन ग्रेन जर्मिनेशन साठी सुद्धा बोरॉन हे अतिशय महत्वाचं आहे. ओके, हे नोट डाऊन करून ठेवा, पोलन ग्रेन साठी आणि दुसरं कोणतं, ट्रान्सलोकेशन ऑफ शुगर, हे दोन महत्वाचे रोल आहेत बोरॉनचे. त्यानंतर डिफिशियन्सी काय होतं याच्यामुळं, की डिफिशियन्सी कॉजेस डेड ऑफ शूट अँड रूट टिप, लिव्स डेव्हलप थिक कॉपरी टेक्स्चर, समटाइम्स बिकर कर्ल्ड अँड ब्रिटल. ओके, काही वेळेला काय होतं, जर म्हणजे स्टरिलिटी, प्लांट मध्ये स्टरिलिटी कशामुळे डेव्हलप होते, तर ते कशामुळे होते, तर बोरॉनमुळे. हा एक महत्वाचा आहे बरं का MCQ. स्टरिलिटी इन अ प्लांट्स इज डेव्हलप ड्यू टू बोरॉन डिफिशियन्सी, कारण पोलन ग्रेन जर्मिनेशन हा महत्वाचा त्याचा रोल आहे. जर तेच जर झालं नाही तर कसं, म्हणजे फ्रुट्स वगैरे सेटिंग होणार नाही किंवा पॉलिनेशन सुद्धा व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळं बोरॉन हा अतिशय महत्वाचा घटक आहे. त्यानंतर मॉलिब्डेनम आपल्याला माहित आहे ऍक्टिव्हेटर ऑफ कोएन्झाइमचा हा ऍक्टिव्हेटर म्हणून काम करतो, महत्वाचा आहे मॉलिब्डेनम सुद्धा. त्यानंतर डिफिशियन्सी सिम्पटम काय, इंटरव्हेनल क्लोरोसिस, तेच आहे, लोअर लिव्ह मध्ये इंटरव्हेनल क्लोरोसिस होते. क्लोरोसिस म्हणजे कळलं ना, क्लोरोसिस म्हणजे काय, लॉस ऑफ ग्रीन कलर, म्हणजे येलो कलर डेव्हलप होणं, त्याला क्लोरोसिस म्हणतात. त्यानंतर बघा क्लोरीन, इट इज इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ टोमॅटो. क्लोरीन मध्ये म्हणजे ग्रोथ ऑफ टोमॅटो, म्हणजे टोमॅटो मध्ये जर ग्रोथ व्हायला टोमॅटोची, तर क्लोरीन हा महत्वाचा घटक आहे. तर याच्या डिफिशियन्सी सिम्पटम काय आहे, तर स्टंटेड रूट फॉर्मेशन, रूटचं फॉर्मेशन व्यवस्थितरित्या होत नाही, आणि इनिबिशन ऑफ फोटोसिंथेसिस, जर याची कमतरता असेल तर फोटोसिंथेसिस हे व्यवस्थित होत नाही, फोटोसिंथेसिस प्रोसेस व्यवस्थित होऊ शकत नाही. ओके, त्यानंतर बघा आता मेकॅनिझम ऑफ मिनरल एलिमेंट्स अपटेक आपण बघूया. ओके, झालं थोडंच राहिले, आपण घेऊया मेकॅनिझम ऑफ मिनरल एलिमेंट्स अपटेक कशा पद्धतीने होतो. तर मिनरल अपटेक इज द प्रोसेस in which mineral enters the cellular material typically following the same pathway as water. आपण बघितलं का नाही, वॉटरचा अपटेक कसा होतो,
ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह आपण दोन टाईप बघितले, त्याच पद्धतीनं सेम आहे की मिनरलचा ट्रान्सफर. आता मिनरल कशा थ्रू जाणार आहे? वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतरच मिनरल अपटेक होणार आहे ना. तर ज्या पद्धतीनं वॉटरचं अपटेक प्लांट्समध्ये होतं थ्रू सॉइल मधून, त्याच पद्धतीनं हे मिनरलचं अपटेक होत असते. त्यानंतर बघा, द मोस्ट नॉर्मल एंट्रान्स पोर्शन फॉर मिनरल अपटेक इज थ्रू प्लांट रूट्स. रूट्स बरोबर आहे ना, रूट्स थ्रूच ऍब्सॉर्ब होणार आहे सॉइल मधलं वगैरे. ड्युरिंग ट्रान्सपोर्ट थ्रू अ प्लांट मिनरल्स कॅन बी एक्झिस्ट झायलम अँड एंटर्स द सेल्स. ओके, पहिल्यांदा वॉटर हे असल्यामुळे काय होणार? झायलम थ्रू एंटर होणार थ्रू द सेल्स. अँड मिनरल आयन क्रॉस प्लाझ्मा मेम्ब्रेन बाय किमोस्मॉटिक मेकॅनिझम. ओके, किमोस्मॅटिक मेकॅनिझम. ऑस्मॉसिस आपल्याला माहित आहे, फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे जर मुवमेंट होत असली तर त्याला आपण काय म्हणतो? थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. ह्याला आपण काय म्हणतो? ऑस्मॉसिस प्रोसेस म्हणतो. तर ही प्रोसेस कसं होते? थ्रू अक्रॉस प्लाझ्मा मेम्ब्रेन बाय किमोऑस्मॉटिक मेकॅनिझम. केमिकल आणि ऑस्मॉटिक यांचं एकत्रित कॉम्बिनेशन होऊन ह्या मेकॅनिझम थ्रू मुवमेंट होत असते अक्रॉस द प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लांट ऍब्सॉर्ब मिनरल इन आयोनिक फॉर्म, दॅट इज नायट्रेट, फॉस्फेट, पोटॅशियम आयन. ओके, प्लांट ऍब्सॉर्ब कशा करतं? मिनरल इन आयोनिक फॉर्म. हे डायरेक्ट मिनरल फॉर्म मध्ये प्लांट ऍब्सॉर्ब करत नाही बरं का. ओके, तर जे आयोनिक फॉर्म्स आहेत त्या आयोनिक फॉर्म्स मध्ये ही केल्यानंतर ते प्लांट ऍब्सॉर्ब करतं. आता समजा तुम्ही खतं वगैरे टाकता, हा बघा, तुम्ही 10-26 पोतं टाकलं तुम्ही एक, किंवा डीएपी वगैरे टाकता उसाला, ह्याला त्याला, किंवा मूग उडदाला डीएपी वगैरे टाकतो आपण, ही करतो ग्राउंडनटला. तर अशा वेळी काय होतं? ते लगेच लागत नाही प्लांटला, लगेच अपटेक करत नाहीत, कारण ते कसं असतात? ते ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये किंवा इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये असतात. ते म्हणजे अनअवेलेबल फॉर्म मध्ये असतात. पण जे सॉइल मधील बॅक्टेरिया असतील, मायक्रोरायझा असतील, किंवा बाकीचे जे घटक आहेत, काही थोडेफार फंगस असतील, तर त्या काय करतात? त्या अनअवेलेबल फॉर्मचं कन्व्हर्जन अवेलेबल फॉर्म मध्ये करतात आणि ते प्लांट अपटेक करत असते. त्याच्यामुळं प्लांटला अपटेक करण्यासाठी हे न्यूट्रिएंट्स आहेत, एलिमेंट्स आहेत, ते आयोनिक फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे. ओके, आणि आता बघा, महत्वाचा एमसीक्यू एक सांगतो तुम्हाला, की नायट्रोजन असा इलिमेंट आहे बघा. नायट्रोजन असा इलिमेंट आहे की जो बोथ फॉर्म मध्ये, म्हणजे निगेटिव्ह पण, म्हणजे अमोनिकल फॉर्म आणि नायट्रेट फॉर्म. ओके, अमोनिकल आणि नायट्रेट म्हणजे NH4+ आणि NO3- या दोन फॉर्म मध्ये सुद्धा ऍब्सॉर्ब होतो बरं का. कुठलाच असा हे नाही एलिमेंट की जो बोथ फॉर्म, म्हणजे पॉझिटिव्ह कॅटायनिक किंवा आयनिक, ह्या दोन फॉर्म मध्ये ऍब्सॉर्ब केला जातो. फक्त नायट्रोजन असा एलिमेंट की जो बोथ फॉर्म म्हणजे NH4 अमोनिकल फॉर्म प्लस आणि NO3- नायट्रेट किंवा नायट्राइट फॉर्म मध्ये ऍब्सॉर्ब केला जातो. ओके, हा महत्वाचा एमसीक्यू आहे MCRच्या दृष्टीनं. असू द्या, नोट डाऊन करून ठेवा तुम्हाला पाहिजे असेल तर. त्यानंतर बघा, देअर आर ऑल द आयन्स हॅव डिफरंट डिफिकल्टी लेवल्स क्रॉस द चार्ज प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर बघा, द अपरंट न्यूट्रिएंट अक्रॉस ऑकर्स बाय द प्लांट सेल्स थ्रू द डिफरंट मेथड्स. म्हणजे पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन आणि ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन आपण शिकलोय. पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय आणि ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन मध्ये काय? थ्रू रूट्स ऑकर होते, थ्रू द म्हणजे रूटच्या ओन, स्वतःहून ते रूट्स हे करतं. त्यानंतर त्यासाठी एनर्जीची गरज असते. तर पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन कसं? म्हणजे जे लिव्हज मध्ये जो फोर्स तयार होतो, त्या फोर्स थ्रू सक्शन फोर्स थ्रू अपटेक केला जातो वॉटरचा किंवा न्यूट्रिएंट्सचा, त्याला म्हटलं जातं पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. इथं रूट त्याचा रोल काय प्ले करत नाही पॅसिव्ह मध्ये. तर बघा, पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन पहिल्यांदा आपण बघूया. इट इज द ऍब्सॉर्प्शन ऑफ मिनरल विदाउट डायरेक्ट एक्सपेंडिचर ऑफ मेटाबॉलिक एनर्जी. म्हणजे इथं एनर्जीची गरज नसते. आपण डिफरन्स मध्ये सुद्धा बघितलेलं आहे की पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन मध्ये डायरेक्ट एनर्जीची गरज नसते. ऍब्सॉर्प्शन ऑफ मिनरल विदाउट डायरेक्ट एक्सपेंडिचर ऑफ मेटाबॉलिक एनर्जी. इन पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन मिनरल साल्ट ऍब्सॉर्प्शन इज नॉट अफेक्टेड बाय द टेम्परेचर अँड मेटाबॉलिक इनिबिटर्स. म्हणजे टेम्परेचर किंवा मेटाबॉलिक इनिबिटर्स आहेत, याचा काहीही अफेक्ट होत नाही. त्यानंतर रॅपिड अपटेक ऑफ आयन्स when plant tissue are transferred from medium low concentration to the higher concentration. रॅपिड अपटेक होतो यांचा केव्हा? की जेव्हा प्लांट टिश्यू ही ट्रान्सफर होते कशातून? मीडियम ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन कडे. तर द मेजर हायपोथेसिस दॅट एक्सप्लेन पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ आयन्स आर कुठे? मास फ्लो थेअरी. मास फ्लो थेअरी म्हणजे काय?
एखाद्या ठिकाणी मास आहे आणि जे फ्लो होते म्हणजे अकॉर्डिंग टू द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, म्हणजे कसं हायर कडून लोअर कडे किंवा लोअर कडून हायर कडे जर एखाद्या न्यूट्रियंटचा किंवा न्यूट्रियंटचा जर फ्लो होत असेल तर त्याला काय आपण म्हणतो, मास फ्लो होतो. ओके, मास फ्लो. देन कॉन्टॅक्ट एक्सचेंज थेअरी. ओके, कॉन्टॅक्ट एक्सचेंज थेअरी म्हणजे काय, जेव्हा बघा आता आपण रूट, तुम्ही इमॅजिन करा जरा, रूट आहे, रूटच्या जेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये एखादा इलेमेंट येईल किंवा एखादं न्यूट्रिएंट येईल तर ते काय केलं जातं, कॉन्टॅक्ट एक्सचेंज मेकॅनिझम थ्रू ते काय जे केलं जातं, अपटेक केलं जातं. म्हणजे रूटचा आणि त्या इलिमेंटचा कॉन्टॅक्ट जेव्हा येतो त्यावेळेस असं मेकॅनिझम डेव्हलप होतं की ते रूट काय करतं, इलेमेंट्स ऍब्सॉर्ब किंवा मिनरल ऍब्सॉर्ब करून घेतं. त्याला म्हटलं जातं कॉन्टॅक्ट एक्सचेंज थेअरी. ओके, कॉन्टॅक्ट होऊन एक्सचेंज केला जातो. देन कार्बोनिक ऍसिड एक्सचेंज थेअरी. जेव्हा कार्बोनिक ऍसिड कंटेंट हा सॉइल मधला जेव्हा वाढतो त्यावेळेस काय होतं, जे न्यूट्रिएंट्स अवेलेबल आहेत सॉइल मधले ते काय होतात, जास्त प्रमाणात काय करतं, अपटेक केले जातात प्लांट्स मध्ये थ्रू रूट्स थ्रू काय केले जातात, जास्त प्रमाणात मिनरल्स असेल किंवा न्यूट्रिएंट्स असतील ते ऍब्सॉर्ब केले जातात. आणि आहे डोनाज इक्विलिब्रियम. ह्या डोनाज सायंटिस्टने दिलं होतं इक्विलिब्रियम. काय त्यांचं म्हणणं होतं की ज्यावेळेस इक्विलिब्रियम मेंटेन होईल म्हणजे केव्हा, की जेव्हा प्लांट्स मधले जे रिक्वायरमेंट आहे न्यूट्रिएंटची किंवा इलेमेंटची आणि सॉइल मध्ये जेव्हा अवेलेबल आहे, सॉइल मध्ये जर अवेलेबल न्यूट्रिएंट आहे यांचं इक्विलिब्रियम होईल. म्हणजे केव्हा, जेव्हा प्लांट मधले न्यूट्रिएंट्स पण त्याच प्रमाणात असतील आणि सॉइल मधले पण न्यूट्रिएंट्स हे त्याच प्रमाणात सेम प्रमाणात अवेलेबल असेल तर त्याला म्हटलं जातं इक्विलिब्रियम प्रोसेस. इक्विलिब्रियम प्रोसेस अटेंड केली. हे कोणी सांगितलं तर डोना या सायंटिस्टने सांगितलं, म्हणून त्याला म्हटलं जातं डोनाज इक्विलिब्रियम. जेव्हा हे इक्विलिब्रियम साध्य होईल तेव्हा रूट काय करतं, जेवढं आवश्यक आहे तेवढं इलिमेंट्स किंवा न्यूट्रिएंट्स सॉइल मधून अपटेक करत असते. त्यानंतर ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन आपण बघितलं. द ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ आयन्स फ्रॉम द आउटर स्पेस टू द सेल टू द इनर स्पेस जनरली ऑकर्स अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट्स अँड रिक्वायर्ड एनर्जी. म्हणजे कशा थ्रू होतं रे, ही रूट्स थ्रू होतं ऑकर. ओके, आणि आपण बघितले की अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजेच काय, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आहे ना. जेव्हा रूट्स काय करणार आहे, अपटेक करणार आहे, ते डिफरंट पार्ट्स ऑफ प्लांट्सला ट्रान्सफर करणार आहे. त्यामुळे काय होतंय, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली आहे पण त्याच्या अगेन्स्ट, म्हणून म्हटलं जाय अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट्स आहे. द एनर्जीज ऑब्टेन्ड फ्रॉम मेटाबॉलिक ऑफ सेल आयदर डायरेक्टली और इनडायरेक्टली. हा डायरेक्टली पण अपटेक केला जातो एनर्जी, डायरेक्टली म्हणजे युटिलाइज केली जाते किंवा इनडायरेक्टली सुद्धा युटिलाइज केली जाते. आणि मेजर हायपोथेसिस काय आहेत यातले, तर कॅरियर कन्सेप्ट. म्हणजे कॅरियर काय, तर व्हेरियस, म्हणजे आता आपण बघितले की व्हेरियस सेल मेम्ब्रेन्स प्रेझेंट असतात, आपण बघितलं की प्लांट्स मध्ये. तर काय होतं, त्या मेम्ब्रेन्स काय करतात की आयन कॅरी करायचं काम करतात. म्हणजे प्रत्येक लेवलला ते काय करतात, आयन कॅरी करायचं काम करतात. आता कॅल्शियम असेल एखादा आयन, जेव्हा रूटनं अपटेक केला तर त्या रूटनं अपटेक केल्यानंतर डिफरंट मेम्ब्रेन थ्रू ते कसं पास आउट जातं, कसं कॅरी केलं जातं, या मेम्ब्रेन कडून त्या मेम्ब्रेनकडे, इपिडर्मल कडून एंडोडर्मल मेम्ब्रेनकडे किंवा सेलकडे कसं ट्रान्सफर केलं जातं, हा हायपोथेसिस म्हणजे काय, कॅरियर हायपोथेसिस त्याला म्हटलं जातं. आणि सायटोक्रोम पंप म्हणजे काय, सायटोक्रोम आपण बघितलंय, सायटोक्रोम काय, आयर्न हा महत्वाचा याला म्हणजे एक न्यूट्रिएंट आहे. ते काय करतात, पंपिंग मेकॅनिझम होतं. पंपिंग मेकॅनिझम मध्ये काय, तर न्यूट्रिएंट्स अपटेक करताना ते एखाद्या पंपवाने सक्शन पंप प्रमाणे कार्य करतं. न्यूट्रिएंट अपटेक करताना पंप थ्रू आपण बघितलंय, सक्शन पंप जो असतो की नाही, म्हणजे जे जमिनीतून सॉइल मधून किंवा त्या वॉटर मधून न्यूट्रिएंट्स अपटेक करताना जे पंपिंग होतं, त्या पंपिंग थ्रू न्यूट्रिएंट्स अपटेक केला जातो आणि तो जे डिफरंट पार्ट्स आहेत प्लांटचे तिथपर्यंत नेला जातो. त्याला काय म्हटलं जातं, सायटोक्रोम पंप. आणि देन बघा, आयन अक्युमुलेशन म्हणजे काय, द पेनिट्रेशन ऑफ आयन ऑफ मिनरल साल्ट्स इनटू द सेल्स कंटिन्युअस इवन इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन इनसाइड इज मोर. म्हणजे ऑलरेडी त्या आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त आहे आणि अजून आयन्स त्यात येऊन भर पडणं. म्हणजे कसं, आता एखाद्या एसटीची कॅपॅसिटी 30 माणसांची, तर त्यात अजून थोडेफार म्हणजे एक 5 ते 10 जण येणं, त्याला काय म्हणतात, अक्युमुलेशन झालं ना. तसंच आयन्स म्हणजे ऑलरेडी प्रेझेंट आहेत टिश्यू मध्ये
इनर साइड मध्ये, आणि अजून आयनची त्यात भर पडणं त्यालाच म्हटलं काय जातं, अक्युमुलेशन. आयन अक्युमुलेशन त्याला म्हटलं जातं. ओके. तर फ्रेंड्स, हे लेक्चर संपलं इथंच. आता पुढचं काय फोटोसिंथेसिस आहे, ते पण काही 1 तासाभरात होईल लेक्चर. ते महत्वाचं आहे. तर समजलं ना रे सगळ्यांना? हॅलो हॅलो फ्रेंड्स, समजलं ना? हो सर. हा 1 मिनिट, मला याचा स्क्रीनशॉट काढू द्या मला. ते सॉरी, ओके. स्क्रीनशॉट काढलाय मी, म्हणजे तुमचे अटेंडन्स वगैरे सरांनी मला सांगितले टाकत जावं वगैरे. तर समजलं नाही आज सांगितलं लेक्चर आहे 2? यस सर. काय प्रॉब्लेम वगैरे, काय शंका वगैरे, काय समजलं नाही? नाही ना काय? नाही सर. ओके ओके, चालते. चालेल, मग थांबूया आपण इथं. मग बघूया आता. बहुतेक मंगळवारी 1 लेक्चर असेल, पण तुमची मीड बहुतेक पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात आहे. तर तयारी करा जरा, हे शिकवलेलं वगैरे जरा बघा. नोट्स वगैरे मी म्हणजे उपलब्ध करून दिल्या जातील, ग्रुपला वगैरे टाकतो. आहे त्याच नोट्स वगैरे. अजून काही महत्वाचे काय फिगर्स वगैरे जे असतील ना, ते मी ग्रुपला टाकत जाईन. ते तेवढं तुम्ही बघा जरा काळजीपूर्वक. ओके हो सर. ओके चालेल. ओके बाय. थँक्यू.